मित्रांनो, मी पवन टेक्निकल यूट्यूबवाला यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं परत एकदा स्वागत करतो. मित्रांनो, आपलं कालचं नंबर 1चं सेशन झालं होतं आणि अर्जुना बॅचचं आपलं आजचं दुसरं सेशन असणार आहे, बरोबर आहे की नाही. काही बेसिक आपण काल कंप्लीट केलं होतं आणि आजच्या सेशनमध्ये आपण काही कंप्लीट करणार आहे. मित्रांनो, आपल्या चॅनलवरती ही सर्व काही बॅच फ्रीमध्ये आपण चालू केलेली आहे. ती सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला त्या ठिकाणी मी काल सांगितले, बरोबर आहे की नाही. आज आपण मित्रांनो समोरचा जो काही टॉपिक असणार आहे तो या ठिकाणी सुरू करणार आहे. तर आपला समोरचा जो आजचा टॉपिक असणार आहे मित्रांनो, तो असणार आहे टेम्परेचर कोएफिशियंट. मित्रांनो, टेम्परेचर कोएफिशियंटमध्ये पॉझिटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट, निगेटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट आपण ते कसं दर्शवतो, PTC आणि NTC. त्याच्यानंतर असतो मित्रांनो ZTC. म्हणजे PTC म्हणजे पॉझिटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट, NTC म्हणजे निगेटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट आणि ZTC म्हणजे झिरो टेम्परेचर कोएफिशियंट. हे सगळं काय असतं, कसं असतं ते सगळं काय मी सांगणार आहे. त्या पहिले याचं बेसिक आपल्याला त्या ठिकाणी आलं पाहिजे आणि ते माहीत करून घेणं आपलं काम आहे. बघा मित्रांनो, टेम्परेचर कोएफिशियंट हा कंडक्टरमध्ये आणि सेमी कंडक्टरमध्ये वेगवेगळा असतो. म्हणजे त्याचं काय ते रूप तो दाखवणार आहे ते वेगवेगळं असणार आहे. मग आपण बघूया कंडक्टरमध्ये काय, कंडक्टरमध्ये आणि सेमी कंडक्टरमध्ये. कशामध्ये, सेमी कंडक्टर पण मध्ये या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे. मित्रांनो, कंडक्टरमध्ये टेम्परेचर कोएफिशियंट हा कसा काम करतो बघा. मित्रांनो, जेव्हा टेम्परेचर वाढतं तेव्हा रेझिस्टन्ससुद्धा वाढतो. मी तुम्हाला काल सेमीकंडक्टर शिकवलं तेव्हा मी तुम्हाला सांगितलं होतं जेव्हा टेम्परेचर वाढतं तेव्हा रेझिस्टन्स कमी होतो. मग तुम्हाला माहीत पाहिजे की सेमीकंडक्टरमध्ये या ठिकाणी जेव्हा टेम्परेचर वाढतो तेव्हा रेझिस्टन्स कमी होतो, बरोबर आहे की नाही. हे तुम्हाला मी सांगितलं होतं. मग मित्रांनो, तुम्हाला सांगितलं होतं एक हे पण सांगितलं होतं की तुमचे जे सेमीकंडक्टर असतात ते NTC असतात. काय, NTC असतात. मी तुम्हाला बोललो होतो, बरोबर आहे का. म्हणजेच निगेटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट. का आपण त्याला निगेटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट म्हटलं, कारण बघा जेव्हा त्या ठिकाणी आपला टेम्परेचर हा जो आहे तो वाढतोय तेव्हा तुमचा रेझिस्टन्स या ठिकाणी कमी होते. तेच जर तुम्ही उलटं केलं, टेम्परेचर जर कमी केलं ना मित्रांनो, तर तुमचा रेझिस्टन्स या ठिकाणी वाढणार आहे. म्हणून हे एकमेकांच्या अपोजिट असल्यामुळं यांना आपण निगेटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट म्हटलं. तेच कंडक्टरमध्ये तुम्ही बघा डायरेक्टली प्रोपोर्शनल सारखं या ठिकाणी आहे. म्हणजे टेम्परेचर जरी वाढला तर या ठिकाणी रेझिस्टन्ससुद्धा वाढतो. हे या ठिकाणी तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे, कंडक्टरमधलं आणि या ठिकाणी सेमी कंडक्टरमधलं. एवढं कळालं मित्रांनो. त्यानंतर समोर बघा आपल्याला टेम्परेचर कोएफिशियंटचं युनिट UNIT म्हणजेच युनिट माहीत पाहिजे. ते काय असतं मित्रांनो, ओहम पर डिग्री सेंटीग्रेड. काय, ओहम पर डिग्री सेंटीग्रेड हे आपल्या टेम्परेचर कोएफिशियंटचं युनिट असतं. आणि ह्याच काही नॉर्मल गोष्टी आहे मित्रांनो ज्या की आपल्या ITIच्या मुलांसाठी पेपरला विचारल्या जातात. नंतर मित्रांनो, या ठिकाणी आपला टेम्परेचर कोएफिशियंट कशावरती डिपेंड असतो आणि कशावरती डिपेंड नसतो हे सुद्धा पेपरला विचारलं जातं. मित्रांनो, पेपरला विचारल्यानंतर या ठिकाणी बघा आपला जो टेम्परेचर कोएफिशियंट जो असतो ना मित्रांनो, तो मटेरियलच्या गुणधर्मावरती अवलंबून असतो. कशाच्या, मटेरियलच्या. कशाच्या, मटेरियलच्या गुणधर्मावर अवलंबून असतो, बरोबर आहे की नाही. आणि मटेरियलच्या गुणधर्मावर अवलंबून असतो तर त्या ठिकाणी आपल्याला हा एक ऑप्शन दिलेला असतो. आपल्याला 5 ऑप्शन त्या ठिकाणी IBPSचा जर पेपर असला तर 5 ऑप्शन असते. तर त्या 5 ऑप्शनमध्ये या ठिकाणी बघू शकता तुम्ही 5 ऑप्शनमध्ये तुम्हाला एक मटेरियल ऑप्शन दिलेलं जाईल. त्या ठिकाणी लेंथ असेल, रेझिस्टन्स असेल वगैरे बाकी काही ऑप्शन असेल आणि मटेरियल एक ऑप्शन त्या ठिकाणी दिलेलं असेल. तर मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी जर मी सांगितलं आहे म्हणजे तुमच्या लक्षात राहील की टेम्परेचर कोएफिशियंट हा फक्त मटेरियलच्या गुणधर्मावर अवलंबून असतो. बाकी लेंथ वगैरे ह्या कोणत्याही गोष्टींवरती तो अवलंबून नसतो. काय, तो अवलंबून नसतो. त्यानंतर बघा तापमानाच्या वाढीच्या समप्रमाणात असतो. या ठिकाणी बघा टेम्परेचरच्या वाढीच्या, टेम्परेचरला आम्ही T लिहितो आणि त्या टेम्परेचरच्या वाढीच्या समप्रमाणात असतो. काय, असतो. ठीक आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो इनिशियल रेझिस्टन्स. काय, इनिशियल रेझिस्टन्स आपल्याला समोर शिकायचं आहे रेझिस्टिव्हिटी आणि त्या रेझिस्टिव्हिटीलाच आपण इनिशियल रेझिस्टन्स म्हणतो. काय, तुमचा इनिशियल रेझिस्टन्स. काय, रेझिस्टन्स. ओके. आणि हा जो तुमचा इनिशियल रेझिस्टन्स असतो याला समप्रमाणात असतो. काय, समप्रमाणात
नातं. कोण? तुमचा टेम्परेचर कोएफिशियंट. मग हेच काही इम्पॉर्टंट मुद्दे बघा या ठिकाणी. हा झाला एक, हा झाला एक आणि हा झाला आणि हे त्याचं युनिट. बरोबर आहे की नाही? हे एवढ्या गोष्टी टेम्परेचर कोएफिशियंटविषयी तुम्हाला या ठिकाणी खूपच जास्त महत्त्वाच्या त्या ठरणार आहे. बरोबर आहे की नाही? हे बेसिक झालं याच्यावरती. मग कंडक्टरमध्ये काय, सेमीकंडक्टरमध्ये काय, त्याचं युनिट काय, तो इनिशियल रेझिस्टन्स म्हणजेच रेझिस्टिव्हिटी. मग याला कशाने दर्शवलं जातं? या चिन्हाने, या रोने, याला काय म्हणता तुम्ही? रो म्हणता आणि या रोने याला दर्शवलं जातं. इनिशियल रेझिस्टन्स असा शब्द कधी उच्चारतात, कधी रेझिस्टिव्हिटी असा शब्द विचारतात. मग याचं युनिटसुद्धा या ठिकाणी कधी विचारलं जातं? ओहम मीटर. सगळ्यात फेमस युनिट IBPSच्या पेपरचा असो का TCSचं पेपरचं असो, हे या ठिकाणी आहे मित्रांनो. कारण खूप साऱ्या पेपरमध्ये इनिशियल रेझिस्टन्स किंवा रेझिस्टिव्हिटीचं युनिट सांगा म्हणून असा प्रश्न आलेला आहे आणि त्याचं ओहम मीटर हे युनिट त्या ठिकाणी उत्तर परफेक्ट होतं. बरोबर आहे की नाही? हे टेम्परेचर कोएफिशियंटचं बेसिक झालं. त्यानंतर मित्रांनो आपण समोर बघूया टेम्परेचर कोएफिशियंटमध्ये PTC, ZTC आणि NTC बघायचे. त्या पहिले आपल्याला टेम्परेचर कोएफिशियंटचा एक फॉर्म्युला असतो मित्रांनो. बरोबर आहे? त्याचं सहसा काम पडत नाही आहे. आजपर्यंत मी 3-4 पेपर दिले पण कोणत्याही पेपरला त्याचा प्रॉब्लेम आला नाही. तरीसुद्धा तुम्हाला एक फक्त मी फॉर्म्युला लिहून देतो. तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. बरोबर आहे की नाही? तर मित्रांनो त्याचा फॉर्म्युला आहे बघा. या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. फक्त लक्षात ठेवायचं आहे 1 + अल्फा. अल्फा म्हणजेच काय असतो मित्रांनो? तुमचा टेम्परेचर कोएफिशियंट असतो T2 - T1. ओके. हा फॉर्म्युला तुम्हाला टेम्परेचर कोएफिशियंटचा लक्षात ठेवायचा आहे. बरोबर आहे की नाही? लिहिला का सर्वांनी? तर मी आता या ठिकाणी मग पुसून टाकतो. बघा हा फॉर्म्युला या ठिकाणी झाला. आता या ठिकाणी तुम्हाला टायटल काय दिसतंय मित्रांनो? PTC म्हणजेच काय? पॉझिटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट. मित्रांनो पेपरला प्रश्न विचारला जातो की खालीलपैकी कोणता पॉझिटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट आहे किंवा खालीलपैकी कोणता हा निगेटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट आहे. तर मित्रांनो कधी लक्षात ठेवा, जो तुमचा सेन्सिस्टर असतो, काय? सेन्सिस्टर. काय? सेन्सिस्टर. ओके. हा जो तुमचा सेन्सिस्टर असतो तो तुमचा पॉझिटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट या ठिकाणी त्याचं उदाहरण आहे. काय? पॉझिटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंटचं हे एक एक्झाम्पल आहे जे की पेपरला खूप वेळेस आलेलं आहे आणि येण्याचे सुद्धा मित्रांनो चान्सेस असतात. आता PTC म्हणजेच पॉझिटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट म्हणजे काय? आता पॉझिटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट हा कशाचा असतो? तर तो तुमच्या कंडक्टर. काय? तुमच्या कंडक्टरचा असतो. काय? पॉझिटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट हा तुमच्या कंडक्टरचा असतो. म्हणजेच काय? पॉझिटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट म्हणजेच काय मित्रांनो? हा टेम्परेचर हा डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो रेझिस्टन्सच्या. तुम्हाला मी सांगणार आहे डायरेक्टली प्रोपोर्शनल म्हणजे काय आणि इन्व्हर्सली प्रोपोर्शनल म्हणजे काय हे सगळं तुम्हाला मी सांगणार आहे. आता डायरेक्टली प्रोपोर्शनल म्हणजे काय मित्रांनो? जर या ठिकाणी टेम्परेचर वाढत असेल तर तुमचा रेझिस्टन्स पण वाढणार आहे. जर तुमचा टेम्परेचर कमी होत असेल तर तुमचा रेझिस्टन्स पण त्या ठिकाणी कमी होणार आहे. म्हणजे एक जर वाढत असेल तर दुसरा वाढणार. एक जर कमी होत असेल तर दुसराही कमी होणार. हा डायरेक्टली प्रोपोर्शनल झाला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर टेम्परेचर वाढला आणि रेझिस्टन्स कमी झाला तर हे झालं इन्व्हर्सली प्रोपोर्शनल. म्हणजे एक जर वाढत असला तर दुसरा कमी होतोय. बरोबर आहे की नाही? याला काय म्हणता तुम्ही मग? इन्व्हर्सली प्रोपोर्शनल म्हणजेच व्यस्त प्रमाण. काय? व्यस्त प्रमाण. बरोबर आहे का नाही? व्यस्त प्रमाण याला आणि याला समप्रमाण. काय? समप्रमाण जर मराठीत सांगायचं झालं तर. आणि जर इंग्लिशमध्ये सांगायचं झालं तर हे डायरेक्टली प्रोपोर्शनल आणि हे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल. आता मित्रांनो आपल्याला पुढं ओहम्स लॉ शिकायचा आहे. तर ओहम्स लॉमध्ये सुद्धा डायरेक्टली आणि इन्व्हर्सली प्रोपोर्शनल तुम्हाला बघायला भेटणार आहे. आता त्या ठिकाणी फॉर्म्युला आहे I = V/R. हे तुम्हाला सांगणार. यातला एकही फॉर्म्युला तुम्हाला पाठ करण्याची गरज पडणार नाही आहे. बरोबर आहे की नाही? मित्रांनो हा जो वरचा पॅरामीटर असतो याला हा जो पॅरामीटर आहे तो डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो आणि हा जो खालचा पॅरामीटर असतो तो हा पॅरामीटर याला इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असतो. म्हणजे वरच्या गोष्टीला डायरेक्टली प्रोपोर्शनल आणि खालच्या गोष्टीला इन्व्हर्सली प्रोपोर्शनल. तसंच आपल्याला न्यूटन्स लॉ बघायचा आहे. तर न्यूटन्स लॉमध्ये या ठिकाणी सेकंड लॉ जो आहे फोर्स = मास × ॲक्सेलरेशन तुम्हाला बघायला भेटेल. मग तुम्ही म्हणसाल हे दोघंही वरती आहे मग ह्या दोघांनाही डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे का? नाही राजाओ. या ठिकाणी फोर्स हा ॲक्सेलरेशनला डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो आणि या ठिकाणी जे
फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सिलरेशन. ह्या मासला जो आहे तो फोर्स हा या ठिकाणी इन्व्हर्सली प्रोपोर्शनल त्या ठिकाणी असणार आहे. ते का असणार आहे ते त्या ठिकाणी मी समजून सांगतो. पण सर्वप्रथम मला या ठिकाणी सांगा, तुम्हाला PTC म्हणजेच पॉझिटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट हा कळाला का? पेपरला त्याचं उदाहरण येतं, ते की सेन्सिस्टर आहे. त्यानंतर PTC हा कशाचा आहे? आपल्या कंडक्टरचा. आणि NTC कशाचा आहे? आपल्या सेमी कंडक्टरमध्ये त्या ठिकाणी येतो. ओके, हे बेसिकचं या ठिकाणी पार्ट आहे. म्हणजे उदाहरण काय आहे? सेमी कंडक्टर. कशाचं? NTC. आणि PTC आपला कंडक्टर हा PTC असतो, सेमी कंडक्टर हा NTC असतो. त्यानंतर तुमचे इन्सुलेटर काय असतात? इन्सुलेटर काय असतात याची मला कमेंट करायची आहे. जर नाहीच कमेंट आली तर मी समोर तुम्हाला या ठिकाणी सांगलच. ओके, मी समोर सांगेल. ठीक आहे का? आत्ताच सांगून द्यायचं, कारण मला जर समोर या ठिकाणी लक्षात नाही राहिलं तर. ओके, तर NTC आता समोर बघूया. आपल्याला PTC कळालं, कंडक्टर वगैरे बाकी काय जे आहे आपला ॲल्युमिनियम झाला, कॉपर झाला, सगळे काही कंडक्टर. तो काय PTCचे उदाहरण आहे ते सगळे. पॉझिटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट का? कारण टेम्परेचर वाढला की त्या ठिकाणी रेझिस्टन्स वाढतो. ते एकमेकांच्या डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. तर खूप वेळेस सांगितलं, आता आपण NTCकडे जाऊया. कशाकडे? NTCकडे. बघा, NTC म्हणजेच काय? निगेटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट. हा कसा असतो मित्रांनो? हा एकमेकांच्या इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असतो. कसा? इन्व्हर्सली प्रोपोर्शनल. आणि ते इन्व्हर्सली मी तुम्हाला सांगितलं, हे खालच्याच्या असता, म्हणून हा R आपण खाली लिहिला आहे. मग याचा अर्थ काय होतो बघा? याचा अर्थ काय होतो ते मला सांगायचं आहे. बघा, अर्थ काय होतो? जर मित्रांनो तुमचा टेम्परेचर जर वाढत असला तर तुमचा रेझिस्टन्स कमी होणार आहे. तर त्याच पद्धतीने जर तुमचा टेम्परेचर कमी होत असला तर तुमचा रेझिस्टन्स त्या ठिकाणी वाढणार आहे. हे झालं इन्व्हर्सली प्रोपोर्शनल. आणि हे कशामध्ये आहे मित्रांनो? NTC म्हणजेच निगेटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंटमध्ये या ठिकाणी आहे. आता तुम्हाला पेपरला NTCचं सुद्धा उदाहरण म्हणजेच एक्झाम्पल विचारल्या जातं. मग NTCचं उदाहरण काय आहे मित्रांनो? तुमचा थर्मिस्टर. काय? तुमचा थर्मिस्टर. काय? तुमचा थर्मिस्टर. ओके, बघा व्यवस्थित काढतो जरा. थर्मिस्टर. ओके, हा थर्मिस्टर आहे. पण मित्रांनो तुम्हाला खूप काही ठिकाणी काही पुस्तकामध्ये हे बघायला भेटेल की हा जो थर्मिस्टर आहे तो PTC पण आहे आणि NTC पण आहे. का बरं? तो मायनस काय 1100 समथिंग आहे बघा, काहीतरी -1100 डिग्री सेल्सिअस टू प्लस 1100 डिग्री सेल्सिअसपर्यंत त्या ठिकाणी वर्किंग तो करत असतो. म्हणून थर्मिस्टर हा PTC आणि ZTC दोन्हीमध्ये पण येतो. पण जास्तीत जास्त मोर काय? मोर म्हणतोय बघा या ठिकाणी. काय? मोर तो आपण NTCमध्ये घेतो. काय? आपण तो NTCमध्ये घेतो. मग NTCचं उदाहरण जर तुम्हाला विचारलं, त्याचं एक्झाम्पल जर तुम्हाला विचारलं तर थर्मिस्टर त्या ठिकाणी धड दिशी मारून टाकायचं. आता NTCमध्ये तुम्हाला सेमी कंडक्टर मी सांगितलं होतं. काय? सेमी कंडक्टर. बरोबर आहे की नाही? सेमी कंडक्टर सांगितलं होतं. आणि तुम्हाला म्हटलं होतं मी इन्सुलेटर कशात येते. तर मित्रांनो इन्सुलेटर पण इथंच येतं. ओके, इन्सुलेटर. आणि तुमचे हे जे असतात इलेक्ट्रोलाइट. काय? इलेक्ट्रोलाइट काय मित्रांनो? माहिती तुम्हाला इलेक्ट्रोलाइट? तुम्हाला बॅटरी चॅप्टर जेव्हा तुम्ही शिकसाल तेव्हा तुम्हाला इलेक्ट्रोलाइट कळेल. बॅटरीमध्ये जे वॉटर असतं, जे पाणी असतं, त्याला तुम्ही इलेक्ट्रोलाइट असं म्हणतात. ELECTROLYTE. काय? इलेक्ट्रोलाइट. मग या ठिकाणी लक्षात ठेवायचं. आपण PTCमध्ये फक्त कंडक्टर बघितले, पण NTCमध्ये आपला थर्मिस्टर झाला. तसा PTCमध्ये आपण सेन्सिस्टर बघितला. या ठिकाणी NTCमध्ये सेमी कंडक्टर आहे, तुमचे इन्सुलेटर आहे आणि तुमचा इलेक्ट्रोलाइट आहे. बरोबर आहे की नाही? हे चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवायचे. आणि यावरती 100% प्रश्न येतात राजाओ. त्यामुळे एवढं परत या ठिकाणी सांगतोय. मित्रांनो सर्वप्रथम एकदा तुम्ही लेक्चर बघून घ्यायचे, त्यानंतर नोट्स काढायच्या. आणि जर एवढा टाईम नसत तर या ठिकाणी आपलं रेकॉर्डेड सेशन असणार आहे. त्यामुळे लेक्चर बघायचं, लेक्चर थांबवायचं, स्टॉप करायचं, परत नोट्स लिहून घ्यायच्या आणि परत लेक्चर बघायचं. असंही केलं तरी चालेल, पण 2दा जर बघितलं तर तेवढीच तुमची त्या ठिकाणी प्रॅक्टिस होणार आहे. बरोबर आहे की नाही? NTC आपला या ठिकाणी संपलाय. आणि तुम्हाला सांगितलं NTCमध्ये या ठिकाणी टेम्परेचर रेझिस्टन्सला इन्व्हर्सली प्रोपोर्शनल त्या ठिकाणी असतो. परत एकदा या ठिकाणी बघून घ्या. ओके, आता ZTC म्हणजेच झिरो टेम्परेचर कोएफिशियंट हे तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटेलच. बरोबर आहे की नाही? आता ZTCमध्ये या ठिकाणी बघा, टेम्परेचर कितीही वाढला
बरोबर आहे की नाही. तुमचा टेम्परेचर कितीही वाढला तरी तुमच्या रेझिस्टन्सवर कोणताही परिणाम होत नाही. तुमचा टेम्परेचर कितीही कमी झाला तर तुमच्या रेझिस्टन्सवर कोणताही परिणाम होत नाही. यालाच म्हणतात झिरो टेम्परेचर कोएफिशियंट. नावातच आहे बघा, कोणत्याही तापमानाचा आपल्या रेझिस्टन्सवर परिणाम होत नाही. ओके, म्हणजेच रेझिस्टन्स जो आहे आपला, काय रेझिस्टन्स जो आहे, ओके, या ठिकाणी शॉर्टमध्ये लिहितो, हा जो आपला रेझिस्टन्स आहे तो डज नॉट डिपेंड इन टेम्परेचर. म्हणजे तो रेझिस्टन्स हा टेम्परेचरवर अवलंबून नाही. झालं, बरोबर आहे की नाही. ZTCमध्ये तुमचा रेझिस्टन्स हा टेम्परेचरवरती अजिबात अवलंबून नसतो, म्हणूनच त्याला आपण झिरो टेम्परेचर कोएफिशियंट म्हणतो. आता याचे एक्झाम्पल आपल्याला आले पाहिजे का नाही, बरोबर आहे. मग या ठिकाणी झिरो टेम्परेचर कोएफिशियंटचे एक्झाम्पल पेपरला विचारल्या जातात. मग तो काय मित्रांनो, बघा, युरेका. काय युरेका? युरेका मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी जेव्हा तुम्ही प्रेस बघता, प्रेस करता ना कपड्यावरती, इस्त्री म्हणता, इस्त्री, त्याच्यामध्ये बहुतेक तर युरेका वापरला जातो किंवा मोटर वगैरे असतात त्याच्या वाइंडिंग करताना, मला फिक्स माहीत नाही, पण त्याच्या वाइंडिंग करताना सुद्धा वापरला जातो बहुतेक. ओके, त्यानंतर बघा, कमेंट करा तुम्ही युरेका कुठे वापरला जातो ते. ओके, एक कॉन्स्टंट टन असतो, काय कॉन्स्टंट टन असतो, आणि मॅगॅनिन एक या ठिकाणी असतो, मॅगॅनिन, काय एक मॅगॅनिन. याच्यावरती टेम्परेचरचा कोणताही परिणाम होत नाही. मग मला तरी वाटतं टेम्परेचरचा कोणताही परिणाम होत नाही, त्याच्यामुळे युरेका आपल्या इस्त्रीमध्ये, प्रेसमध्ये त्या ठिकाणी वापरला जातो. कशावरती? जी आपली हिटिंग प्लेट असते, हिटिंग प्लेट या ठिकाणी अशा पद्धतीची जी हिटिंग प्लेट असते, त्या हिटिंग प्लेटच्यावरती युरेका लावला जातो बहुतेक. आणि तो कशासाठी लावला जातो? जी हीट आहे ती आपल्या हाताकडे, या हँडलकडे न यावी, त्यामुळे वरतून युरेका असतो. ओके, काही काहीला मायका पण असतो बहुतेक. मायका का युरेका मला कन्फ्यूज आहे, तुम्ही त्या ठिकाणी कमेंट करून सांगायचं आहे, बरोबर आहे की नाही. मग ती प्रेस करताना जी काही हीट त्या ठिकाणी निर्माण होते, ती हीट सगळी काही या बेसला जाते, इकडे बेसला वरती येत नाही, त्याला युरेका म्हणतो आपण, बरोबर आहे की नाही. मग तुमचा युरेका, कॉन्स्टंटन आणि मॅगॅनिन हे 3 उदाहरण झिरो टेम्परेचर कोएफिशियंटचे त्या ठिकाणी असणार आहे. अशा पद्धतीने टेम्परेचर कोएफिशियंट आपला या ठिकाणी संपला. मित्रांनो, तुम्हाला मी फॉर्म्युला दिला होता टेम्परेचर कोएफिशियंटचा, त्यावरती काही प्रॉब्लेम्स वगैरे या ठिकाणी जर घ्यायचे असले तुम्ही मला कमेंट करा, पण गरज नाही आहे. ओके, जर या ठिकाणी तुम्हाला प्रॅक्टिसच करायची असली तर मला तुम्ही कळवा, आपण त्या ठिकाणी घेऊन टाकू, बरोबर आहे की नाही. पुढच्या सेशनला या ठिकाणी आपण काय करू, त्याच्यावरती काहीतरी प्रॅक्टिस घेऊ बघा, ठीक आहे. आता बघा, दुसरी स्लाईडमध्ये एक चार्ट आहे बघा, तुम्हाला PTC, NTC आणि ZTCचा या ठिकाणी बघायला भेटतोय. तर या ठिकाणी मित्रांनो आपल्याला काय करायचं, या चार्टनुसार परत एकदा तुम्हाला समजून सांगतो, जेणेकरून तुमचं अजिबात कधीच लक्षातून जाणार नाही. तर या ठिकाणी नंबर 1ला मी PTC घेतो, बरोबर आहे की नाही. या ठिकाणी नंबर 1ला घेतो मी PTC, नंबर 2ला घेतो NTC आणि नंबर 3ला घेतो ZTC. आणि या सगळ्यांचं आपण आता या ठिकाणी एक एक समजून घेऊया. PTCमध्ये काय सांगितलं तुम्हाला, टेम्परेचर हा रेझिस्टन्सच्या समप्रमाणात असतो, म्हणजे टेम्परेचर हा रेझिस्टन्सला डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो. पण तोच NTCमध्ये जर बघितलं तर टेम्परेचर हा रेझिस्टन्सला इनव्हर्सली प्रोपोर्शनल असतो, आणि तो मी तुम्हाला सांगितलं अशा पद्धतीने लिहितात. ओके, आता या ठिकाणी बघा, तुमचा टेम्परेचर वाढो अदरवाईज कमी हो, तुमच्या या ठिकाणी या रेझिस्टन्सला काही फरक पडत नाही, तो असतो कॉन्स्टंट. काय, तो असतो या ठिकाणी कॉन्स्टंट, बरोबर आहे की नाही. ही गोष्ट तुम्हाला कळाली, म्हणजे टेम्परेचरला तुमचा रेझिस्टन्स इथे डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, इथे इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे, आणि या ठिकाणी तुमचा टेम्परेचर कितीही वाढला कितीही कमी झाला तर या ठिकाणी काहीही फरक पडत नाही, बरोबर आहे की नाही. ह्याचे उदाहरणं तुम्हाला सांगितले. PTCमध्ये काय सांगितलं तुम्हाला, ऑल मेटल कंडक्टर, काय ऑल मेटल कंडक्टर. ओके, मग त्यामध्ये तुमचा ॲल्युमिनियम झाला, तुम्ही खूप सारे घेऊ शकता, कॉपर झाला. ओके, यासारखे आपले इलेक्ट्रिकलचे महत्त्वाचे आणि इलेक्ट्रिकलचे जे काही मूलद्रव्य वगैरे आहे, जे काही धातू आहे, त्याचे ॲटॉमिक नंबर, मास नंबर वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. त्यावरती सुद्धा सेशन आपण कंडक्ट करू, बेसिकमध्येच त्यावरती सुद्धा घेऊ. बघा, यामध्ये तुम्हाला काय काय सांगितलं, सेमी कंडक्टर. ओके, सेमी कंडक्टर सांगितला, इन्सुलेटर सांगितले,
ओके. इन्सुलेटर सांगितले आणि इलेक्ट्रोलाइट. ओके. एवढे 3 सांगितले आणि या ठिकाणी ZTCमध्ये तुम्हाला युरेका, काय सांगितलं? युरेका, कॉन्स्टॅन्टन, बरोबर आहे का नाही? कॉन्स्टॅन्टन झाला आणि मॅगॅनिन पाठीमागं पण लिहिलेलं आहे, त्यामुळे एवढं फास्ट या ठिकाणी घेतलं आहे बघा. ओके. आता PTC, NTC, ZTC परिपूर्ण तुमचा बरोबर या ठिकाणी झाला असेल. या ठिकाणी तुम्हाला सेन्सिस्टर घेतला होता आपण. सेन्सिस्टर मराठीमध्ये सुद्धा लिहून देतो. सेन्सिस्टर या ठिकाणी थर्मिस्टर आणि या ठिकाणी काही नाही. या ठिकाणी तुम्हाला जे होते ते मी लिहून दिलेले आहे, बरोबर आहे. आता पुढची काय आपली बघा, कुलम्स लॉ मित्रांनो, जे काही आपण या ठिकाणी इलेक्ट्रिकलचं बेसिक बघतोय, या ठिकाणी हे चुकून आले इलेक्ट्रिक्स बेसिक इलेक्ट्रिक्स जे काही बघतो त्यामध्ये कुलम्स लॉ, न्यूटन्स लॉ आणि ओम्स लॉ खूप जास्त महत्त्वाचं आहे, जे की आपण या ठिकाणी बघणार आहे. काय करणार आहे? बघणार आहे. तर मित्रांनो, कुलम्स लॉ काही अवघड नाही, एकदम सोपा आहे, एकदम चिल्लर आहे. अजिबात काही टेन्शन घेण्याचं गरज नाही आहे. पेन सेट करतो जेणेकरून आपल्याला कोणताही प्रॉब्लेम येणार नाही, बरोबर आहे का नाही? 1 मिनिट द्या फक्त मित्रांनो, 1 मिनिट. चला, या ठिकाणी बघा कुलम्स लॉ काय आहे. कुलम्स लॉचा फॉर्म्युला तुम्हाला या ठिकाणी दिसतोय. या फॉर्म्युला हा 100 वेळेस पेपरला आलेला आहे. त्यावरती कशा पद्धतीने प्रश्न येतात, कुलम्सवरती, कुलम हे कशाचं युनिट आहे, ते कशाचं काय आहे, सगळं आपण या ठिकाणी बघणार आहे. बघणार आहे. ओके मित्रांनो, चार्जचं युनिट जे आहे, आपला चार्ज जो असतो, चार्ज आणि त्या चार्जचं जे युनिट असतं मित्रांनो, ते कुलम असतं. चार्ज आणि या चार्जचं युनिट काय असतं? Q या अक्षराने दर्शवतो, त्यालाच आपण कुलम्स या ठिकाणी म्हणतो. ओके, कळालं एवढं की चार्जचं युनिट काय आहे? कुलम आहे. ठीक आहे, हे आता लक्षात आलं, त्यामुळे मधात सांगितलं, नाही तर समोर या ठिकाणी घेणारच होतो. आता आपल्याला फोर्स या ठिकाणी कुलम्स लॉ आहे, त्याचा फॉर्म्युला बघा. फोर्स इज इक्वल टू के, म्हणजे हा काय असतो मित्रांनो? कॉन्स्टंट असतो, आणि हे Q1 इंटू Q2 अपॉन R² या ठिकाणी असा फॉर्म्युला तुम्हाला या ठिकाणी चित्रामध्ये सुद्धा बघायला भेटतो, डायग्राममध्ये सुद्धा बघायला भेटतो. Q1 आणि Q2 हे काय आहे मित्रांनो? बघा बरं, या ठिकाणी Q1 आणि Q2 काय आहे? 0.1चा चार्ज आणि 0.2चा चार्ज आहे, बरोबर आहे की नाही? मग 0.1चा चार्ज गुणिले 0.2चा चार्ज, बरोबर आहे की नाही? या वरच्याला काय म्हणसान तुम्ही? 0.1चा चार्ज आणि 0.2चा चार्ज, या दोघांचा गुणाकार या फोर्सला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, बरोबर आहे की नाही? मी तुम्हाला सांगितलं, या रेषेच्या वरचे घटक हे डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, म्हणून हे Q1 गुणिले Q2 म्हणजे चार्ज 1 गुणिले चार्ज 2 हे आपल्या फोर्सला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. मग पेपरला प्रश्न येतो, कुलम्स लॉमध्ये फोर्सला डायरेक्टली प्रोपोर्शनल कोण आणि इन्व्हर्सली प्रोपोर्शनल कोण? मग इन्व्हर्सली प्रोपोर्शनल काय? आरचा वर्ग. मग आरचा वर्ग म्हणजे काय बघा? द डिस्टन्स बिटवीन द टू चार्ज. आता मला सांगा, Q1 हा चार्ज इथं आहे आणि Q2 चार्ज इथं आहे, आणि या दोघांचं जे मधलं डिस्टन्स असणार आहे मित्रांनो, त्याला आपण R म्हणलंय. काय म्हटलंय? R म्हटलं, आणि त्याच्या वर्गाला आपला फोर्स हा या ठिकाणी इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असणार आहे. याला जर आपल्याला फोडून लिहायचं असलं तर कसं बरं? बघा, या ठिकाणी फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल Q1 इंटू Q2, बरोबर आहे? हे डायरेक्टली प्रोपोर्शनल झालं. त्याच पद्धतीने या ठिकाणी बघू शकता, हाच आपला फोर्स हा इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे आपल्या R²ला. R म्हणजेच काय? आपले जे 2 चार्ज आहे, हा एक आणि हा एक, त्या दोघांमध्ये जे काय अंतर आहे, जे काय डिस्टन्स आहे, ते R या अक्षराने आपण दर्शवतो, आणि त्याचा वर्ग या ठिकाणी घेतो, आणि तो काय करतो? फोर्सला आपला या ठिकाणी इन्व्हर्सली प्रोपोर्शनल त्या ठिकाणी असतो. बस, कुलम्स लॉमध्ये एवढंच आहे. पेपरला शिकवणं हे महत्त्वाचं नाही आहे, पण शिकवल्यानंतर त्यामधून पेपरला कशा पद्धतीनं प्रश्न डिझाईन होतं हे सांगणंही तेवढंच महत्त्वाचं आहे. या ठिकाणी तुम्हाला प्रश्न एवढाच येतो की कुलम्स लॉ हे कुलम हे युनिट वगैरे चार्जचं वगैरे ते बेसिक आहे, मी तुम्हाला सांगणार आहे, ते पण येतं. त्यानंतर या ठिकाणी बघा, या ठिकाणी फोर्स हा डायरेक्टली प्रोपोर्शनल बोथ चार्ज मल्टिप्लिकेशन, म्हणजे चार्ज 1 आणि चार्ज 2 या दोघांचा गुणाकाराच्या डायरेक्टली प्रोपोर्शनल, आणि तुमची जी डिस्टन्स आहे त्याला R या अक्षराने दर्शवतात. त्या डिस्टन्सच्या वर्गाला या ठिकाणी इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असतं. या ठिकाणी बघा काय लिहिलं?
गिव्स द इलेक्ट्रिक फोर्स बिटवीन 2 पॉईंट चार्ज, म्हणजे 2 पॉईंटचा चार्ज वगैरे तेच मी जे काही सांगितलं त्याच पद्धतीने त्या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी सांगितलं आहे. इनवर्स स्क्वेअर कशाला या ठिकाणी इनवर्स स्क्वेअर तेच मी तुम्हाला जे सांगितलं समजून तेच त्या ठिकाणी आहे बघा. मग कुलम्स लॉ तुम्हाला या ठिकाणी कळाला नसेल तर कमेंट करा. कुलम्स लॉमध्येच तुम्हाला मित्रांनो एक गोष्ट शिकायला भेटते, ती काय आहे माहिती आहे का? कुलम्स लॉमध्ये अजून एक तुम्हाला बघा करंटचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे का? करंटचा I इज इक्वल टू V/R हा ओम्स लॉ अनुसारचा फॉर्म्युला आहे. पण तुम्हाला अजून करंटचा एक फॉर्म्युला माहिती आहे का? तो मी तुम्हाला आता समजून सांगतो. I इज इक्वल टू dQ/dt. बघा डी म्हणजे काय? विथ रिस्पेक्ट टू काय? विथ रिस्पेक्ट टू म्हणजे चेंज दाखवतो. कधी या ठिकाणी ट्रायंगल घेतात बरोबर आहे. ट्रायंगल Q/, या ठिकाणी टी असं घेतात म्हणजे तो चेंज असतो, तो रिस्पेक्ट टू चेंज असतो बरोबर आहे की नाही. मग तुम्हाला सांगितलं कुलम हे युनिट कशाचं आहे? चार्जचं आहे. मग मी तेच बोललो ना, कुलम हे युनिट कशाचं आहे? ह्या चार्जचं आहे. आणि हे टाईम आहे काय? टाईम आहे. सॉरी या ठिकाणी बघा ओके बरोबर आहे. बघा या ठिकाणी चार्जचं युनिट कुलम हे या ठिकाणी घेतलं आणि टाईम कशाचं? टाईमचं युनिट काय? सेकंद. चार्जचं युनिट कुलम आणि टाईमचं युनिट सेकंद. करंटचा फॉर्म्युला काय होता? dQ/dt म्हणजे काय? कुलम पर टाईम बरोबर आहे ना. कुलम म्हणू शकता ना तुम्ही, कुलम पर टाईम. आणि या ठिकाणी फॉर्म्युले आपण या ठिकाणी बघितले. कुलम हा कशाचा फॉर्म्युला आहे किंवा कुलमचा काय फॉर्म्युला आहे? कुलम हा कशाचा फॉर्म्युला आहे मला सांगा? कुलम चार्ज बरोबर आहे. चार्जचा फॉर्म्युला कुलम बरोबर आहे की नाही? बरोबर आहे. बघा या ठिकाणी परत एकदा समजून सांगतो, थोडी मिस्टेक झाली होती माझ्याकडनं. बघा करंटचा फॉर्म्युला काय आहे मित्रांनो? या ठिकाणी I इज इक्वल टू dQ/dt बरोबर आहे मित्रांनो. या ठिकाणी बघा जो काही आपला चार्ज आहे, काय चार्ज आहे, काय आपला जो काही या ठिकाणी चार्ज असतो ना बघा, तो चार्ज जो असतो चार्जचा फॉर्म्युला आहे कुलम बरोबर आहे. हा जो चार्ज आहे CHARG या चार्जचा फॉर्म्युला आहे. सॉरी याला चार्ज जो आहे चार्जला कशाने आपण डिनोट करतो असं मला म्हणायचं आहे. चार्जला आपण कशाने डिनोट करतो मला सांगायचं आहे. ठीक आहे, चार्जला आपण असं लिहिलं. मी सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगतो, जास्त फिरून सांगण्याची गरज नाही. हा चार्ज आहे बरोबर आहे. या चार्जचं युनिट काय आहे ते मला तुम्हाला सांगायचं आहे. COUL काय? ULOMB कुलम. चार्जचं युनिट काय आहे? कुलम आहे. आणि या कुलमला आपण सीने दर्शवतो. म्हणजे याला आपल्याला दर्शवायचं आहे. मग याला आपण कशात दर्शवू शकतो? सी या अक्षरामध्ये दर्शवू शकतो. या टाईमचं या ठिकाणी सेकंद येतं तुम्हाला माहिती आहे. म्हणून या ठिकाणी मला काहीच सांगायचं नव्हतं. या ठिकाणी करंटचा एक फॉर्म्युला आहे, पेपरला आलेला आहे. तो असतो करंटचा या ठिकाणी युनिट आहे बघा, कुलम पर सेकंद. खूप जास्त वेळेस या ठिकाणी आलेलं आहे आणि ते परत एकदा मी तुम्हाला सांगतो, कारण या ठिकाणी गडबड गोंधळ झाली होती आणि आता ती व्हायला नको बरोबर आहे की नाही. बघा करंट या ठिकाणी I इज इक्वल टू dQ/dt. आता आपण मला सांगा चार्ज हा आहे चार्ज. चार्जला आपण चार्जचं युनिट काय? कुलम. या चार्जचं युनिट काय मला सांगा? कुलम. आणि कुलमला आपण कशामध्ये दर्शवतो? सी या लेटरमध्ये. आता या ठिकाणी टाईमचं युनिट मला सांगा काय? सेकंद. आणि सेकंदला आपण कशात दर्शवतो? यसमध्ये. म्हणून सांगतो तुम्हाला कुलम पर सेकंद हे एक आपल्या करंटचं युनिट आहे. या करंटचं युनिट आहे. ॲम्पियर हे सगळ्यांनाच माहिती आहे. सॉरी मराठीत गोंधळ होतो माझ्याकडून. ॲम्पियर हे सगळ्या जगाला माहिती आहे, पण कुलम पर सेकंद हे खूप साऱ्या लोकांना या ठिकाणी माहीत नसतं. आणि ते कुठून आलं की या करंट I इज इक्वल टू dQ/dt ह्या फॉर्म्युल्यावरून आलं. आता कुलम आहे, कुलमला आपण काय करतो? हे चार्ज कुलमचं युनिट, सॉरी कुलम हे कशाचं युनिट? चार्जचं युनिट. आणि त्या कुलमला आपण कशात दर्शवतो? सी या लेटरने दर्शवतो. त्यानंतर टाईमचं युनिट सेकंद आहे आणि सेकंदला आपण या ठिकाणी यस या लेटरमध्ये दर्शवतो. म्हणून कुलम पर सेकंद परत एकदा या ठिकाणी तुम्हाला सांगितलं. कुलम्स लॉ तुम्हाला व्यवस्थित लक्षात आला का? एवढंच मला सांगा, कुलम्स लॉ तुम्हाला व्यवस्थित लक्षात आला का? ओके, तर या ठिकाणी तुम्हाला येतात यावरती प्रॉब्लेम्स. कशात? यावरती प्रॉब्लेम्स येतात. आणि हा जो फॉर्म्युला आहे तो कशा पद्धतीने लिहायचा ते सांगतो मी तुम्हाला. I इज इक्वल टू या ठिकाणी अशा पद्धतीचा या ठिकाणी
डी क्यू बाय डी टी म्हणजे डी जे आहे ते न लिहिता या ठिकाणी अशा पद्धतीने तो फॉर्म्युला तुम्ही लिहू शकता. मग तुम्हाला पेपरला प्रश्न येतो, तुम्हाला या ठिकाणी कुलम किती आहे ते दिल्या जाईल, त्या ठिकाणी टाईम किती आहे ते दिल्या जाईल किंवा करंट किती आहे तो सुद्धा दिल्या जाईल आणि तुम्हाला कोणतंही एक पॅरामीटर त्या ठिकाणी शोधायचं आहे. अशा पद्धतीने पेपरला प्रश्न येतो, बरोबर आहे की नाही. मग तुम्ही मनाने आता फॉर्म्युला घ्यायचा, किमती टाकून पाहायच्या, एकदा करंट काढायचा आहे, एकदा कुलम किती आहे ते काढायचे, एकदा टाईम काढायचा आहे. पण टाईम कधी आहे? सेकंदात काढायचा आहे, एवढं लक्षात ठेवा. बरोबर आहे की नाही. पेपरमध्ये या ठिकाणी मिस्टेक 100% होते आणि मिस्टेक होण्यासारखेच प्रश्न त्या ठिकाणी आपल्याला काढलेले असतात. प्रश्न हे खूप सोपे असतात, आपल्याला वाटतं खूप सोपे आहे, पण या ठिकाणी मिस्टेक ही 100% त्या ठिकाणी होते. आता कुलम्स लॉमध्ये या ठिकाणी हे पहा, इथं प्रत्येक ठिकाणी हे चुकीचं या ठिकाणी झालं आहे बघा, PPT बनवताना प्रॉब्लेम येतो. आता कुलम्स लॉ जो आहे त्याच्यामध्ये तुम्हाला चार्ज अट्रॅक्शन आणि चार्ज रिपल्शन हे सुद्धा त्या ठिकाणी बघायला भेटतं. काही नाही आहे शिकायसारखं, म्हणजे जास्त मोठ्या डोंगरासारखं काही नाही. मला या ठिकाणी बघा हे तुम्हाला चित्र दिसतंय, या ठिकाणी काहीतरी विचार करणं चाललं आहे, पण विचार करण्यासारखं काही नाही आहे. या ठिकाणी अशा गोष्टीला जर तुम्ही विचार केला तर एवढ्या मोठमोठ्या गोष्टी आपण पुढे शिकायच्या आहे, मग त्या ठिकाणी तुम्ही विचार करतच राहाल, बरोबर आहे की नाही. आता तुम्हाला या ठिकाणी 2 ठिकाणी रिपल्शन दिसतंय आणि या ठिकाणी अट्रॅक्शन दिसतंय. इथे अट्रॅक्शन, इथे न्यूट्रल दिलं आहे बघा, एवढ्याला सोडून द्या, याला गायब करा, न्यूट्रल सांगितलं आहे डायरेक्ट आपल्याला, म्हणजे त्या दोघांवरती कोणताही चार्ज नाही आहे, त्यामुळे ते अट्रॅक्टही होणार नाही आणि रिपलही होणार नाही. अट्रॅक्ट हा शब्द तुमच्या कानी पटला की तुमच्या याच्या डोक्यामध्ये काहीतरी चळवळ, काहीतरी महात्मा गांधीची एखादी चळवळ चालू होते, बरोबर आहे की नाही. तो ती त्यो तो ताई ती आहे की नाही, अशी चळवळ तुमच्या डोक्यामध्ये चालू होती. मला सांगा अट्रॅक्शन कधी होतंय? जेव्हा अदर एक पॉझिटिव्ह असेल आणि एक निगेटिव्ह असेल, बरोबर आहे की नाही. मला सांगा 2 बॉय, काय 2 बॉय याच्यामध्ये अट्रॅक्शन झालं आहे का? रिअल फॅक्ट प्रॅक्टिकल सांगतोय, झालं आहे का? नाही बाबा, कारण हाही पॉझिटिव्ह हाही पॉझिटिव्ह, बरोबर आहे. आता या ठिकाणी जर या ठिकाणी मुलगी, बरोबर आहे, म्हणजे एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह अट्रॅक्शन होणार का नाही ते मला सांगा. 100% होणार. मग या ठिकाणून तुम्हाला आता शिकायचं आहे, दोन्ही निगेटिव्ह आहे, 2 लेडी, अट्रॅक्शन होणार आहे का? रिपल्शन झालं आहे. आता दोन्ही पॉझिटिव्ह, अट्रॅक्शन होणार आहे का? नाही, रिपल्शन झालं आहे. आता त्या ठिकाणी एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह, किंवा या ठिकाणी परत मी करतो, एक निगेटिव्ह किंवा एक पॉझिटिव्ह, बरोबर आहे का नाही. आता हा बरोबर आहे, संपलं इथं. अट्रॅक्शन या ठिकाणी झालं का? कारण एक या ठिकाणी चार्ज पॉझिटिव्ह आहे आणि दुसरा निगेटिव्ह आहे. या ठिकाणी पण एक निगेटिव्ह आहे आणि दुसरा पॉझिटिव्ह आहे. मग कधीही लक्षात ठेवा, 2 अपोजिट चार्ज हे अट्रॅक्ट होतात आणि 2 सेम चार्ज हे रिपल होत असतात. हे आपल्याला कुलम्स लॉमध्ये हे सुद्धा बघायला भेटतं मित्रांनो, जे की तुम्हाला आलं पाहिजे, बरोबर आहे का नाही. हा न्यूट्रल म्हणजे याच्यावरती कोणताही चार्ज नाही आहे, बरोबर आहे का नाही. कळालं. ही सुद्धा गोष्ट खूप जास्त महत्त्वाची या ठिकाणी होती बघा, जी की तुम्हाला मी सांगितली आहे. आता पुढं काय शिकायचं आहे बघा, PPTमध्ये जे असेल ते. आता करंटचं बेसिक या ठिकाणी आपल्याला थोडं नॉर्मल बघायचं आहे आणि बाकी जे काय बघायचे ते आपल्याला ओम्स लॉ जो शिकणार आहे त्यामध्ये आपल्याला हजारो नाही आहे तरी 30 ते 40 या ठिकाणी फॉर्म्युले बघायचे आणि 30 ते 40 मधला एकही फॉर्म्युला तुम्हाला पाठ करायचं काम पडणार नाही आहे. त्याची सर्व जिम्मेदारी माझी. प्रत्येक फॉर्म्युला कसा आला, कुठून आला, कसा बनतो, त्याचं सगळं काही मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगण्याचा 100% प्रयत्न करणार आहे. बघा, मी तुम्हाला कालच्या नंबर 1च्या सेशनमध्ये सांगितलं होतं, निगेटिव्हकडून पॉझिटिव्हकडे जाणारा आपला कोण असतो? इलेक्ट्रॉन्स असतो, बरोबर आहे. इलेक्ट्रॉन म्हणजे इलेक्ट्रॉनचं जे फ्लो होतं आहे, फ्लोईंग होतं आहे आपलं, ते कसं होतं आहे? निगेटिव्हकडनं पॉझिटिव्हकडे होत असतं आणि तेच आपलं करंटचा जो फ्लो होतो तो कसा होतो मित्रांनो? तो पॉझिटिव्हकडनं निगेटिव्हकडे होत असतो. आपला हा करंट आहे, काय आपला करंट आहे, त्याचा फ्लो कसा होतोय? पॉझिटिव्हकडून निगेटिव्हकडे होत असतो. मग मित्रांनो, जेव्हा निगेटिव्हकडून पॉझिटिव्हकडे आपला इलेक्ट्रॉन्स फ्लो होतो तेव्हा त्याला काय म्हणतात? इलेक्ट्रॉन्स करंट. काय? इलेक्ट्रॉन्स करंट त्या ठिकाणी म्हणतो. आणि जो आपला करंट पॉझिटिव्हकडून निगेटिव्हकडे फ्लो होतो त्याला आपण कन्व्हेन्शनल करंट म्हणतो. या ठिकाणी तुम्ही चांगल्या पद्धतीने बघू शकता, सुरुवात झाली बघा इथनं पॉझिटिव्हमधून आणि पॉझिटिव्हकडून या ठिकाणी तो गेलाय आणि निगेटिव्हपर्यंत जाऊन संपलाय. त्यालाच आपण कन्व्हेन्शनल करंट त्या ठिकाणी म्हटलंय, बरोबर आहे की नाही. आता बघा,
या ठिकाणी बाण असा आहे, म्हणजे सुरुवात झाली इथून असा 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 आणि इथे जाऊन त्या ठिकाणी बघा संपलेला आहे. बरोबर आहे. म्हणजे निगेटिव्हकडून पॉझिटिव्हकडे गेला, म्हणून त्याला आपण इलेक्ट्रॉन करंट त्या ठिकाणी म्हटलंय. एवढंच या ठिकाणी मला सांगायचं होतं. ते की तुम्हाला कालच्या बी सेशनमध्ये आपण बोललो होतो, बरोबर आहे की नाही, पण तुम्हाला कळालं नव्हतं जेवढं पाहिजे तेवढं, म्हणजे माझ्या मनाची समाधानी झाली नव्हती की आपण एवढं सांगितलं आणि मुलांना ते कळालं असेल म्हणून, बरोबर आहे की नाही. आता एवढा पॉईंट आपला या ठिकाणी झाला. आणि जेव्हा मी शिकवताना मी बोलतो त्यावरती मी परिपूर्ण नोट या ठिकाणी लिहून देत नाही. जर नोट लिहून दिल्या तर या ठिकाणी मग ते शिकवायचंच काय, बरोबर आहे की नाही. मग एका तासाचं लेक्चर आपलं 3 तास जाईल प्रत्येक नोट्स जर लिहायची म्हटली तर. चला समोरचं बघूया काय आहे. आता बेसिक इलेक्ट्रिक. आता परत इथे प्रॉब्लेम आहे बघा. आता या ठिकाणी मित्रांनो विषय काय असतो माहिती आहे का, या ठिकाणी तुमचा जो करंट जो पास होतो तो प्रत्येक वेगवेगळ्या गोष्टींमध्ये वेगवेगळ्या जे पॅरामीटर आहेत त्याच्यामुळे पास होत असतो. तुम्हाला एवढं माहिती आहे. काय माहिती आहे? तुमचा जो कंडक्टर असतो तुम्ही शिकलात की आपण कंडक्टरमधून करंट फ्लो करतो. पण करंट फ्लो का होतो कंडक्टरमधून? इथे कंडक्टर पाहिजे होतं. काय? कंडक्टर पाहिजे होतं. हे झालं कंडक्टर. ठीक आहे. झालं. तेवढी मिस्टेक क्लिअर केली आपण. इथे कंडक्टरमध्ये मला सांगा करंट कशामुळे फ्लो होतो? तिथे इलेक्ट्रॉन फ्लो होतात आणि त्या इलेक्ट्रॉन्समुळे आपला करंट फ्लो होतो. बरोबर आहे. इलेक्ट्रॉन्समुळे करंट फ्लो होतो. कशामध्ये? कंडक्टरमध्ये जो काही करंट फ्लो होतो तो आपल्या इलेक्ट्रॉन्समुळे फ्लो होतो. हे तुम्हाला कळलं का? बरोबर आहे. तसंच तुमचा गॅस आहे. गॅसमधून हे करंट फ्लो होतो. मग त्या ठिकाणी SF6 गॅसमधून करंट फ्लो होतो का? मला सांगा बरं. नाही बाबा, SF6 गॅसमधून करंट फ्लो होत नाही. अदरवाईज काही गॅस असेल ज्यामधून की करंट फ्लो होतो. पण तो करंट फ्लो होतो तो कशामुळे होतो? इलेक्ट्रॉन्स, पॉझिटिव्ह आयन्स काय आणि निगेटिव्ह आयन्स या तिघा बंड्यांमुळं या ठिकाणी तुमच्या गॅसमधून करंट फ्लो होतो. नंबर 1 इलेक्ट्रॉन्स, नंबर 2 या ठिकाणी पॉझिटिव्ह आयन्स आणि नंबर 3 या ठिकाणी निगेटिव्ह आयन्स. या तिघांमुळे तुमच्या गॅसमधून करंट फ्लो होतो. आणि तुमच्या कंडक्टरमधून तर सगळ्या जगालाच माहिती आहे की इलेक्ट्रॉन्समुळे करंट फ्लो होतो. आता लिक्विडमधून मित्रांनो, आता बघा या ठिकाणी लिक्विड आहे आणि या ठिकाणी इलेक्ट्रोलाइट आहे. हे दोघं भाऊ. इलेक्ट्रोलाइट ही एक लिक्विडच आहे, एवढं तर तुम्हाला मान्य करावंच लागेल का बॅटरीमध्ये लिक्विड असतं आणि त्याला आपण इलेक्ट्रोलाइट म्हणतो, बरोबर आहे. मग लिक्विडमधून आपण जेव्हा करंट फ्लो करतो तेव्हा तो करंट कशामुळे फ्लो होतो? तो पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आयन्समुळं. एक झाला तुमचा पॉझिटिव्ह आयन्स आणि दुसरा झाला तुमचा निगेटिव्ह आयन्स. आयन्स, बरोबर. या दोघांमुळे तुमच्या लिक्विडमधून करंट फ्लो होतो. इलेक्ट्रोलाइटमधून कशामुळे करंट फ्लो होईल ते मला तुम्ही सांगा बरं. सेम आहे, म्हणजे इथे सुद्धा पॉझिटिव्ह आयन्स, बरोबर आहे का नाही, आणि निगेटिव्ह आयन्स या दोघांमुळे इथून सुद्धा करंट फ्लो होतो. मग कळालं तुम्हाला. गॅसमधून इलेक्ट्रॉन पॉझिटिव्ह निगेटिव्ह आयन्स, लिक्विडमधून पॉझिटिव्ह निगेटिव्ह आयन्स आणि इलेक्ट्रोलाइटमध्ये सुद्धा पॉझिटिव्ह निगेटिव्ह आयन्स यांच्यामुळे करंट फ्लो होतो. आता डिस्चार्ज ट्यूब या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. या ठिकाणी बघा इलेक्ट्रॉन आणि ओनली पॉझिटिव्ह आयन्स. कोण? इलेक्ट्रॉन्स आणि पॉझिटिव्ह आयन्स या दोघांमुळे या ठिकाणी करंट फ्लो होतो. आता सेमीकंडक्टरमध्ये बघा, सेमीकंडक्टर तुम्हाला शिकवताना मी या ठिकाणी शिकवणारच. या ठिकाणी अशा पद्धतीने इकडे आहे तुमचे इलेक्ट्रॉन, इकडे आहे तुमचे होल, जे आपण Hने दर्शवतो. ठीक आहे. तर लक्षात ठेवा, हे इकडे जाणार, हे इकडे जाणार आणि इथे या डायग्राममुळे तुम्हाला या ठिकाणी परिपूर्ण कळणार की सेमीकंडक्टरमधून जो काही करंट फ्लो होतो तो इलेक्ट्रॉन आणि तुमचे होल्स, जे काही पॉझिटिव्ह या ठिकाणी आपण दाखवू, यांच्यामुळे तुमचा या ठिकाणी करंट फ्लो होणार आहे. आता परत एकदा आपण रिवाईज करू. कंडक्टरमधून झाला इलेक्ट्रॉनमुळे, गॅसमध्ये झाला इलेक्ट्रॉन पॉझिटिव्ह निगेटिव्ह आयन्समुळे, लिक्विडमध्ये झाला पॉझिटिव्ह आयन्स आणि निगेटिव्ह आयन्समध्ये. लिक्विड आणि इलेक्ट्रोलाइट हे दोघं भाऊ आहे, त्याच्यामुळे इलेक्ट्रोलाइटमध्ये सुद्धा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आयन्समुळे. त्यानंतर डिस्चार्ज ट्यूबमध्ये इलेक्ट्रॉन आणि पॉझिटिव्ह आयन्समुळे आणि सेमीकंडक्टरमध्ये इलेक्ट्रॉन्स आणि होल्स यांच्यामुळे करंट फ्लो होतो. काय? करंट फ्लो होतो.
कशामुळे? यांच्यामुळे. कशामुळे? यांच्यामुळे इथून करंट फ्लो होतो. कळ्या का नाही कळ्या मला सांगा बरं. 100% कळालाच पाहिजे. काय? 100% कळालाच पाहिजे. बरोबर आहे का नाही? हायलाईट करू का? या ठिकाणी बघा, या ठिकाणी लक्षात राहिलेच पाहिजे बरं काही. त्यासाठी एकाने 2 दिवस याला बघून चालणार नाही आहे. याला परिपूर्ण या ठिकाणी रिवाईज करावं लागतं. काय? परिपूर्ण याला रिवाईज करावं लागतं. गॅस लक्षात ठेवा. हे लिक्विड लक्षात राहिलं की तुमचं इलेक्ट्रोलाइट या ठिकाणी लक्षात राहणार आहे. डिस्चार्ज ट्यूब काय आहे? इलेक्ट्रॉन आणि पॉझिटिव्ह आयन्स आहे. आणि सेमीकंडक्टर इलेक्ट्रॉन्स आणि होल्स आहे, ते तर आपल्याला माहीतच आहे. ओके. आणि कंडक्टरचं पण तुम्हाला माहीतच आहे. काय? इलेक्ट्रॉन, ते पण तुम्हाला माहितीच आहे. गॅसचं पॉझिटिव्ह आयन्स, निगेटिव्ह आयन्स आणि इलेक्ट्रॉन. विषय खतम. हा पण विषय खतम. या ठिकाणी हा पण विषय खतम. संपला विषय. टेन्शन घ्यायचं नाही आहे. आपण असल्यावर टेन्शन घ्यायचं नाही. तर आपण पुढच्या स्क्रीनवरती जाऊया. चला पुढं काय आहे? इथे सुद्धा मिस्टेक आहेच बाबा. चला याला कट करू. पहिली गोष्ट हिला पहिले काय करू? कट करू. हां, ही झाली कट. ठीक आहे. इथे टाकायचा लॉग. इथे काय आता? इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स, जो की आपल्याला शिकायचा आहे. इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स, ज्याला की आपण काय म्हणतो राजा हो? EMF. EMF याचा फुल फॉर्मसुद्धा एक वेळेस पेपरला आलेला आहे. फुल फॉर्म ऑफ दी EMF तो की असतो इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. तो आपल्याला शिकायचा आहे. तर मित्रांनो मला सांगा, इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स म्हणजे काय? लक्षात ठेवा. तुमचा व्होल्टेज मोठा असतो की तुमचा EMF मोठा असतो, ते मला सांगा. तर मित्रांनो लक्षात घ्या. बघा, तुमचा जो EMF असतो तो कधीही मोठा असतो. हा व्होल्टेज कधीही कमी असतो. का बरं? कारण EMFचं सूत्र बघा. EMFचं सूत्र आहे तुमचा टोटल व्होल्टेज अधिक तुमचा इंटरनल रेझिस्टन्स. हे दोघं जेव्हा मिळतात ना, म्हणजे हे दोघं जेव्हा एकत्र येतात, तेव्हा एकत्र येऊन बनतो तुमचा EMF. मग कधीही लक्षात ठेवा, हा बंड्या EMF कधी जास्त असतो आणि व्होल्टेज कधीही कमी असतो. बरोबर आहे. इलेक्ट्रिक सर्किटमध्ये तुम्हाला EMF या ठिकाणी बघायला भेटतो आणि तेच जर तुम्ही मॅग्नेटिक सर्किटमध्ये बघितलं तर त्या ठिकाणी MMF म्हणजे मॅग्नेटोमोटिव्ह फोर्स तुम्हाला त्या ठिकाणी बघायला भेटतो. तर आपल्याला EMF या ठिकाणी बघितला आपण. EMF काय मित्रांनो? मोठा आहे. काय? मोठा आहे. बघा मित्रांनो, एक बॅटरी आहे. काय झाली? ही एक बॅटरी आपण घेतली. या बॅटरीचे हे 2 टर्मिनल आहे. बरोबर आहे. आता ह्या 2 टर्मिनलला या ठिकाणी सप्लाय दिला आहे का? नाही दिला. सप्लाय बंद आहे. या बॅटरीचा सप्लाय बंद आहे. आणि या सप्लाय बंद असताना या 2 टर्मिनलवरती जर आपण मोजलं तर या ठिकाणी आपल्याला व्होल्टेज काय? या ठिकाणी व्होल्टेज हे बघा, या ठिकाणी काय आहे? सप्लाय आहे का? नाही आहे. स्विच या ठिकाणी काय आहे मित्रांनो? मग आपलं सप्लाय नाही, स्विच बंद आहे. कसं आहे? स्विच बंद आहे. मग या ठिकाणी जो काही आपल्याला मिळतो मित्रांनो तो EMF मिळतो. आणि EMF हा कसा मिळतो? व्होल्टेज अधिक इंटरनल रेझिस्टन्स यांची दोघांची ॲडिशन, यांची दोघांची सम करून तो EMF आपल्याला भेटत असतो. मग कळालं, ही बॅटरी सर्किटमध्ये लावलेली आहे. स्विच काय आहे? बंद आहे. स्विच बंद आहे आणि तेव्हा या बॅटरीचं या ठिकाणी आपण टर्मिनलला या ठिकाणी हे लावलं आणि याचा मल्टीमीटर वगैरे लावलं आणि याचा सप्लाय चेक केला वगैरे, याचं व्होल्टेज चेक केलं आणि या ठिकाणी जे काय भेटलं आपल्याला तो काय भेटत असेल? मग EMF भेटतो. अशा वेळेस EMF भेटतो. आता ठीक आहे, आपण बंद आहे ना, आता याला आपण चालू केलं. काय? चालू केलं. आता या ठिकाणी जे काय भेटतं आपल्याला ते भेटतं व्होल्टेज. VOLTAG व्होल्टेज भेटतं. व्होल्टेज म्हणजेच काय? तुमचा पोटॅन्शियल डिफरन्स. ओके. पोटॅन्शियल डिफरन्स इन 2 पॉईंट, बोथ 2 पॉईंट. काय म्हणजे पोटॅन्शियल डिफरन्स? व्होल्टेजलाच तुम्ही काय म्हणता बघा, व्होल्टेजला काय म्हणता बघा? पोटॅन्शियल डिफरन्स बिटवीन 2 पॉईंट इज कॉल्ड ॲज व्होल्टेज. व्होल्टेजला काय म्हणता? पोटॅन्शियल डिफरन्स. पोटॅन्शियल डिफरन्स हा एक पॉईंट आहे, हा एक पॉईंट आहे. या दोघांचं समजा हा वरती हा खाली आहे, या दोघांचं काय? ह्या 2 पॉईंटमधलं पोटॅन्शियल डिफरन्स म्हणजेच तुमचा व्होल्टेज. पोटॅन्शियल डिफरन्स बिटवीन 2 पॉईंट इज कॉल्ड ॲज व्होल्टेज असणार आहे. मग तुम्हाला EMF कळाला का? ओके. या ठिकाणी पोटॅन्शियल कळालं तुम्हाला, पोटॅन्शियल डिफरन्स कळाला. सप्लाय चालू असताना जेव्हा मोजला तेव्हा आपल्याला काय भेटलं? पोटॅन्शियल डिफरन्स भेटला. ओके. काय भेटलं? व्होल्टेज भेटलं. त्यालाच आपण काय म्हटलं? पोटॅन्शियल डिफरन्स म्हटलं. मग पोटॅन्शियल डिफरन्स काय असणार आहे? कमी असणार आहे तुमच्या EMFपेक्षा. कारण EMF हा जास्त असतो. कारण EMF हा इन्क्लुडेड इंटरनल रेझिस्टन्स त्या ठिकाणी असतो. मित्रांनो लक्षात ठेवा.
तुमचा जो EMF असतो तो इन्क्लुडेड रेझिस्टन्स असतो. आता या ठिकाणी EMFचा फॉर्म्युला आपण बनवला का नाही. आता आपण व्होल्टेजचा, टोटल व्होल्टेजचा बनवूया. या ठिकाणी थोडा कलर चेंज करू. टोटल व्होल्टेजचा बनवूया. टोटल व्होल्टेज काय असणार आहे मित्रांनो, तुमच्या EMFमधून इंटरनल रेझिस्टन्स जेव्हा वजा करू म्हणजेच तुम्हाला मिळणार आहे तुमचा टोटल व्होल्टेज. काय भेटणार आहे मग, टोटल व्होल्टेज त्या ठिकाणी भेटणार आहे. मग तुम्हाला टोटल व्होल्टेज कळाला, EMF कळाला. आता व्होल्टेज म्हणजेच काय मित्रांनो, हा आहे तुमचा इलेक्ट्रॉन. हा इलेक्ट्रॉन जेव्हा पास होणार आहे, तो पास होणार आहे, त्याला पास होतोय पण त्याला पास करणारा कोणीतरी आहे, त्याला ढकलणारा कोणीतरी आहे आणि तो ढकलणारा आहे आपला व्होल्टेज. तो आपला आहे EMF म्हणजे इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. त्याच्या नावामध्येच दिलं आहे फोर्स. जर EMF नसेल तर इलेक्ट्रॉन फ्लो होणार नाही. जर इलेक्ट्रॉन फ्लो होणार नाही तर तुमचा करंट हा जो आहे तो पास होणार नाही आहे. मग लक्षात ठेवा तुमचा EMF हा किती जास्त महत्त्वाचा असतो. तुमच्या इलेक्ट्रिक सर्किटमध्ये EMF आणि मॅग्नेटिक सर्किटमध्ये EMF म्हणजेच मॅग्नेटोमोटिव्ह फोर्स. आपल्याला मॅग्नेटिक सर्किट शिकल्याशिवाय मशीनमध्ये, पॉवर सिस्टममध्ये जाता येत नाही, कारण मॅग्नेटिक सर्किट हे खूप जास्त महत्त्वाचं चॅप्टर त्या ठिकाणी आपलं असतं. या ठिकाणी डायग्राममध्ये सुद्धा दिलेलं आहे पोटॅन्शियल डिफरन्स. बघा पोटॅन्शियल डिफरन्स कोणाच्या या ठिकाणी अंडरमध्ये घेतलं आहे बघा, आणि त्या ठिकाणी इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स या ठिकाणी MMF आहे बघा, बॅटरी आणि इंटरनल रेझिस्टन्स म्हणजे इथला व्होल्टेज आणि इथला इंटरनल रेझिस्टन्स दोन्हीची ॲडिशन झाली आहे आणि तुमचा MMF आला. या ठिकाणी तुमचं व्होल्टेज बघा, या ठिकाणी म्हणजे पोटॅन्शियल डिफरन्स. या ठिकाणी बोथ पॉईंटचं डिफरन्स म्हणजेच पोटॅन्शियल डिफरन्स म्हणजेच व्होल्टेज. एवढंच तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटणार आहे. जे काही मी तुम्हाला इथे सांगितलं ते तुम्हाला इथे या ठिकाणी दिसतंय. अशा पद्धतीने तुमचा EMF या ठिकाणी आहे. आता तुम्हाला नंतर एक ड्रॉप वगैरे हा शब्द तुम्हाला ऐकायला आला असेल, म्हणजेच व्होल्टेज ड्रॉप. तो सुद्धा या ठिकाणी मी व्होल्टेज ड्रॉप अशा पद्धतीने लिहून समजून सांगतो. बघा मित्रांनो, या ठिकाणी बॅटरी आहे, या ठिकाणी ही बॅटरी आहे. या बॅटरीच्या टर्मिनलवरती तुम्हाला व्होल्टेज भेटलं का नाही व्होल्टेज. पण ते काय व्होल्टेज भेटलं तुम्हाला, तुम्हाला व्होल्टेज भेटलं, ते व्होल्टेज कोणतं भेटलं तुम्हाला, इंटरनल रेझिस्टन्स वजा करून ते भेटलं. म्हणजेच तुमचा EMFमधून तो जेव्हा तुम्ही या ठिकाणी इंटरनल रेझिस्टन्स वजा केला तेव्हा तुम्हाला तुमचा टर्मिनल व्होल्टेज भेटला. तेच या ठिकाणी मी सूत्र लिहिलं आहे. टर्मिनल व्होल्टेज म्हणजे ह्या बॅटरीच्या टर्मिनलवरचं व्होल्टेज. जे काही EMFमधून तुम्ही आपला इंटरनल रेझिस्टन्स जेव्हा वजा करता तेव्हा तुम्हाला तो भेटतो, बरोबर आहे की नाही. आणि तोच जर इंटरनल रेझिस्टन्स हा इकडे नेला तर तो प्लस होतो. म्हणजेच हा टर्मिनल व्होल्टेज हे आपल्याला सूत्र त्या ठिकाणी भेटतं. टर्मिनल व्होल्टेज अधिक इंटरनल रेझिस्टन्स बरोबर तुमचा EMF. म्हणजे तिथंच काही आहे. तुम्हाला एक फॉर्म्युला लक्षात ठेवला की सगळा दुसरा, तिसरा, चौथा, पहिला लक्षात ठेवला तर दुसरा येणार, दुसरा लक्षात राहिला तर पहिला येणार. सगळ्या गोष्टी एकमेकांवरती डिपेंड असतात. मॅथमॅटिक, फिजिकल जे काही प्रॉब्लेम्स वगैरे असतात त्याचा पहिला पॉईंट शेवटच्यावर डिपेंड असतो, कधीही लक्षात ठेवा. शेवटचा पॉईंट हा पहिल्या पॉईंटवर डिपेंड असतो, कधीही लक्षात ठेवा, बरोबर आहे की नाही. कळालं. चला पुढच्या स्क्रीनवरती जाऊया. पुढची स्क्रीन काय आहे बघा. या ठिकाणी सर्वात पहिले याला कट करूया. पुढची स्क्रीन आहे आपली ओम्स लॉ. सगळ्यात मजेदार, एक नंबर खतरनाक या ठिकाणी असणार आहे. हा ओम्स लॉ परिपूर्ण आपल्याला शिकायचा आहे. ओम्स लॉ शिकल्यानंतर या ठिकाणी परत या ठिकाणी व्होल्टेज आहे, करंट आहे, जो की आपण करंट पहिले सांगितला आहे. परत या ठिकाणी सांगणार आहे. परत या ठिकाणी जो व्होल्टेज आहे, व्होल्टेजचा पण दुसरा एक फॉर्म्युला व्होल्टेजचा तुम्हाला या ठिकाणी एक बनतो बघा, I/R. तो कसा बनतो तेही सांगतो. परत एक दुसरा फॉर्म्युला या ठिकाणी आहे. जसा की तुम्हाला करंटचा मी कुलम पर सेकंद सांगितला तसा व्होल्टेजचा एकदा इथे लिहून देतो, जूल पर कुलम. जूल पर कुलम या ठिकाणी लिहितो. तो कसा आला तो नंतर सांगतो, बरोबर आहे की नाही. चला आता ओहम्स लॉ म्हणजे काय मित्रांनो, बघा ओहम्स लॉ म्हणजे काय. सर्वप्रथम या ठिकाणी बघा, माझ्याकडे लक्ष द्या आणि या ठिकाणी चांगल्या पद्धतीने ऐकून घ्या. ऐकून घ्या. बघा तुम्हाला एक सर्किट काढून दाखवतो. इथं या ठिकाणी एक सर्किट काढून दाखवतो. हे झालं एक सर्किट, ठीक आहे. या ठिकाणी लावला एक लॅम्प. हे कसं सर्किट आहे मित्रांनो, क्लोज सर्किट आहे. मग कोणत्याही क्लोज सर्किटमध्ये तापमान कायम स्थिर असताना, या ठिकाणी तापमान कायम स्थिर असताना म्हणजे तापमानामध्ये कोणताही बदल होत नसेल तर त्या ठिकाणी ओहम्स लॉ लागू होतो.
काय टेम्परेचर TEMP टेम्परेचर कॉन्स्टंट पाहिजे. काय टेम्परेचर कॉन्स्टंट पाहिजे आणि सर्किट क्लोज सर्किट पाहिजे. क्लोज सर्किट बघा या ठिकाणी क्लोज सर्किट पाहिजे. ओय चुकलं CIRC अशा पद्धतीने माझी मिस्टेक होती बघा स्पेलिंगमध्ये. बरोबर आहे की नाही. बघा टेम्परेचर कसं पाहिजे कॉन्स्टंट पाहिजे आणि सर्किट क्लोज पाहिजे तेव्हा त्या ठिकाणी ओहम्स लॉ लागू होतो. मग कोणकोणते ओहमिक कंपोनंट आहे आणि कोणते नॉन ओहमिक कंपोनंट आहे ते तुम्हाला माहीत पाहिजे. मित्रांनो ज्या ठिकाणी ओहम्स लॉ लागू होतो त्याला ओहमिक कंपोनंट म्हणतात आणि ज्या ठिकाणी ओहम्स लॉ लागू होत नाही त्याला नॉन ओहमिक कंपोनंट म्हणतात. लागू होतो त्याला ओहमिक कंपोनंट म्हणतात. हे पुसून टाकतो. आणि लागू होत नाही त्याला नॉन आणि वरचं हे जसंच्या तसं इथे ओके नॉन ओहमिक कंपोनंट म्हणतात. मग मित्रांनो मला सांगा सेमीकंडक्टर हा ओहमिक कंपोनंट आहे का? तर नाही. सेमीकंडक्टर हा नॉन ओहमिक आहे आणि आपला कंडक्टर हा ओहमिक आहे. म्हणजे काय टेम्परेचर कॉन्स्टंट असताना या ठिकाणी सर्किट क्लोज असताना या ठिकाणी सगळ्या काही या ठिकाणी ओहम्स लॉ आपला त्या ठिकाणी लागू होतो. ओहम्स लॉ लागू करण्यासाठी टेम्परेचर कॉन्स्टंट पाहिजे आणि सर्किट क्लोज पाहिजे. बरोबर आहे की नाही. आता या ठिकाणी आपण बनवूया याचे फॉर्म्युले. कशाचे? आपल्या ओहम्स लॉचे. मग ते कसे हे तुम्ही लिहून घेतलं असेल अशी आशा बाळगतो. कुलम पर सेकंद या ठिकाणी बघा असा लिहून ठेवतो. आता व्होल्टेज आहे मित्रांनो हा ट्रँगल याच्यासाठी घेतला तुमच्या ITIला झाला असेल आणि त्याची प्रॅक्टिस असेल. जर मी डायरेक्ट असं लिहून दिलं V = I × R त्यानंतर I = V/R त्यानंतर R = V/I तर तुम्हाला काही कळणार आहे का? नाही. बघा हा आहे व्होल्टेजसोबत गुणाकारात हे दोघं घ्यायचे म्हणजे व्होल्टेज घेतला बरोबर I × R दिसला तुम्हाला या ठिकाणी. आता करंट आहे. आता मला सांगा करंटच्या वरती व्होल्टेज आहे खाली R आहे. इकडे बघा ठीक आहे मी असं लिहितो असं कळणार नाही तुम्हाला. बघा करंट आहे करंटच्या वरती व्होल्टेज आणि खाली रेझिस्टन्स. ओके मग I = V/R म्हणजे व्होल्टेज भागिले रेझिस्टन्स. आता रेझिस्टन्स आहे रेझिस्टन्सच्या वरती व्होल्टेज आहे आणि खाली करंट आहे. झालं. रेझिस्टन्सचा फॉर्म्युला करंटचा फॉर्म्युला आणि व्होल्टेजचा फॉर्म्युला या ट्रँगलवरून तुम्ही बनवू शकता. मग ट्रँगलमध्ये वरती व्होल्टेज इकडे करंट इकडे रेझिस्टन्स हा करंट इकडे गेला चालतो हा रेझिस्टन्स इकडे आला चालतो काही प्रॉब्लेम नाही आहे. अशा पद्धतीचे ओहम्स लॉचे हे 3 बेसिक फॉर्म्युले आहे आणि यांचा वापर करून आपल्याला समोर या ठिकाणी काय करायचं आहे बघा समोर या ठिकाणी काय करायचं आहे बाकीचे अदरवाईज पॉवर झाला व्होल्टेज झाला करंट झाला याचे सगळे फॉर्म्युले त्या ठिकाणी बनवायचे आणि एनर्जीचे सुद्धा बनवायचे आहे. बघा या ठिकाणी तुम्हाला पेपरला या ठिकाणी डायग्राम देतात. या ठिकाणी ओहम म्हणजे खालीलपैकी कोणते डायग्राम मध्ये ओहम्स लॉ या ठिकाणी म्हणजे हे होतो ॲप्रूव्ह होतो किंवा ॲप्रूव्ह होत नाही. तर या ठिकाणी बघा इथे होत नाही. हे नॉन ओहमिक आहे तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटतं आणि हे ओहमिक आहे. या ठिकाणी बघा सरळ रेषे म्हणजेच कॉन्स्टंट आहे. काय आहे? कॉन्स्टंट आहे. R हा कॉन्स्टंट आहे म्हणजे R वरती टेम्परेचरचा परिणाम होत नाही कारण टेम्परेचर कॉन्स्टंट आहे. मग R कॉन्स्टंट आहे त्याच्यामुळे या ठिकाणी ही तुम्हाला लिनियर डायग्राम या ठिकाणी दिसते. लाईन ही लिनियर आहे म्हणजे एका लाईनमध्ये आहे. तशी ई आहे का? नाही. ही अशी या ठिकाणी वाकडी झाली बघा. मग या ठिकाणी ओम लॉ काय आपला ओहम्स लॉ असतो आणि त्या ओहम्स लॉचा जो ग्राफ असतो GRAPH जो ग्राफ असतो तो लिनियर ग्राफ असतो. काय? लिनियर ग्राफ. हा पेपरला प्रश्न आलेला आहे 100% खूप वेळेस प्रश्न आलेला आहे की ओहमिक लॉचा ग्राफ कसा असतो तर तो लिनियर असतो. या ठिकाणी कसा असतो मित्रांनो? लिनियर असतो. चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवा. हा आहे ओहमिक आणि हा आहे नॉन ओहमिक. हा ओहमिक काय आहे? कारण लिनियर आहे. हा नॉन ओहमिक काय आहे? कारण लिनियर नाही. हे सगळ्यांना ह्या गोष्टी कळाल्या पाहिजे. तो लिनियर ग्राफ असतो कशाचा? ओहम्स लॉचा. आणि हा पेपरला प्रश्न आलेला आहे. परत एकदा सांगतो हा पेपरला प्रश्न आलेला आहे. खूप जास्त लक्षात ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे. यानंतर मी समोरच्या स्क्रीनवरती जाणार आहे. ओहम्स लॉ आपला संपलेला नाही आहे. त्याच्यावरती सगळे फॉर्म्युले आपल्याला बघायचे आहे. आता हा फॉर्म्युला कसा आला?
व्ही इज इक्वल टू, हे युनिट आहे बघा कशाचं, व्होल्टेजचं युनिट काय सांगितलं मी, जूल पर कुलम. आता यासाठी आपल्याला जूल हे कशाचं युनिट आहे ते माहीत पाहिजे, बरोबर आहे का नाही. जूल हे कशाचं युनिट आहे ते आपल्याला माहीत पाहिजे. मग ते एनर्जीचं आहे की वर्क डनचं आहे की हीटचं आहे. तर मित्रांनो लक्षात ठेवा, तुमची एनर्जी असो, वर्क डन असो का हीट असो, यांचं युनिट काय, जूल आहे, बरोबर आहे का नाही. मग लक्षात ठेवा, आपला या ठिकाणी मी तिकडे तुम्हाला बोललो होतो करंटमध्ये डी क्यू बाय डी टी. आता या ठिकाणी व्होल्टेजमध्ये कसा फॉर्म्युला असतो बघा, डी डब्ल्यू अपॉन डी क्यू. डी डब्ल्यू म्हणजे काय, तुमचा वर्क डन झालं, तुमचं वर्क डन झालं, बरोबर आहे की नाही. त्याला आपण जूलमध्ये लिहिलं आणि तुमचा डी क्यू म्हणजेच कुलम चार्ज, तो कशामध्ये लिहितो आपण, कशामध्ये, कुलम सी या अक्षरात लिहितो, बरोबर आहे की नाही. कुलमला आपण कोणत्या अक्षरात लिहितो, सी या. म्हणून हा जूल पर कुलम हा व्होल्टेजचा एक दुसरा युनिट आहे जो की पेपरला आलेला आहे. व्होल्टेजचा युनिट हा व्होल्ट आहे, हा सगळ्यांनाच माहिती आहे, पण जूल पर कुलम हे सुद्धा आहे, हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे. जूल पर कुलम काय, जूल पर कुलम प किंवा व्होल्ट. आता मला सांगा 1 इंटरनॅशनल व्होल्ट म्हणजे किती, हे आता नॉर्मल इन्फॉर्मेशन आहे जी की तुम्हाला मी देतो, कोणी देत नाही. 1 इंटरनॅशनल व्होल्ट, इंटरनॅशनल लिहू दे बापा इथं, इंटरनॅशनल 1 इंटरनॅशनल व्होल्ट म्हणजेच किती बघा, 1.00049 व्होल्ट. 1 इंटरनॅशनल व्होल्ट म्हणजेच या ठिकाणी 1.00049 व्होल्ट. 13049 असं लक्षात ठेवायचं, काहीतरी ट्रिक लावून लक्षात ठेवायचं, त्याशिवाय पर्याय नाही, बरोबर आहे की नाही, त्याशिवाय पर्याय नाही. आता या ठिकाणी आपण रेझिस्टन्स बघितला का, नाही बघितला. व्होल्टेज बघितला, ह्याचे एक एक फॉर्म्युला बघितला फक्त आपण, अजून आपल्याला रेझिस्टन्स स्पेशल बघायचा आहे, व्होल्टेज पण स्पेशल बघायचा आणि याचे फॉर्म्युले पण बघायचे. या पहिले या ठिकाणी एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे, जी की आपल्याला रेझिस्टन्स समोर बघायचं आहे ना, त्या रेझिस्टन्समध्ये आपल्याला कामा येणार आहे. त्यामुळे हे पुसून टाकतो आणि इथेच तुम्हाला सांगून देतो, हे तुम्ही लिहून घेतलं असेल अशी आशा बाळगतो, नसेल तर व्हिडिओ मागं घ्यायचा आणि लिहून घ्यायचं, बरोबर आहे की नाही. आता आपल्याला या ठिकाणी किलो, मिली, मायक्रो, नॅनो, पिको या गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी आपला जो रेझिस्टन्स आहे त्यामध्ये या ठिकाणी टॉलरन्स वगैरे लिहिण्यासाठी त्या ठिकाणी गरजेचा असतो. तर मी एक एक लिहितो, तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आता गीगा, नंबर 1 गीगा, नंतर काय तुमचा मेगा, नंतर कसं किलो, नंतर काय मिली, हे कसं लक्षात ठेवायचं तेही सांगतो, टेन्शन घेऊ नका. नंतर मायक्रो, काय मायक्रो, नंतर नॅनो, नंतर काय नॅनो, आणि नंतर जास्त काही गरज पडत नाही, कुठे गरज पडते आणि कितीपर्यंत पडती ते मी तुम्हाला सांगणार आहे. आता या ठिकाणी मी सुरुवात कुठून करतो बघा, किलो म्हणजे काय 10⁻³ त्यामध्ये सेंटी पण असता, काय सेंटी, ओके, म्हणजेच काय 10⁻⁻² असतं बघा. मिली म्हणजे काय 10⁻⁻3, खूप सोपं आहे. मायक्रो म्हणजे 10⁻⁻6, नॅनो म्हणजे 10⁻⁻9, नॅनो 9, त्या शब्दाचा अर्थ आहे मायक्रो 6, मिली 3, किलो 3, मिली म्हणजे -3, किलो म्हणजे 3, नॅनो म्हणजे 10⁻⁻9 आणि पिको म्हणजे 10⁻⁻12 म्हणजेच -12. मित्रांनो काय -12. आता मेगा घ्यायचा, तुम्ही काय घेतलं, मायक्रो घेतलं, मायक्रो म्हणजे 10⁻⁻6, तीच मेगामध्ये आता इथे फक्त 6 येणार, मायनस नाही येणार, आणि गिगामध्ये तुम्ही नॅनो घेतलं होतं तेच इकडं फक्त इथं मायनस नाही येणार. आता पॉवर मायनस म्हणजे काय बरं मित्रांनो, आता इथं -3 आहे, हा 1 आहे, 1च्या डाव्या साईडला काय, 1च्या डाव्या साईडला 3 अंकांनी या ठिकाणी पॉईंट लागतो. आता हा एक पॉईंट इथं आला, परत इथं आला, परत इथं आला, बरोबर आहे की नाही. आता मला सांगा 3 अंकांनी पॉईंट मला इकडे घ्यायचा आहे, इथला पॉईंट 3 अंकांनी, 1, 2 आणि 3 हा पॉईंट येईल इथं. आता ही संख्या झाली आपली सिंपल, बरोबर आहे, काय सिंपल. आता या ठिकाणी हिला जर आपल्याला 10⁻³ लावायचं
1 इंटू 10⁻³ होईल, बरोबर आहे. पण ही आपल्याला सिम्पलमध्ये लिहायची असली तर ती तुम्हाला अशा पद्धतीने लिहावं लागेल, बरोबर आहे. तेच जर 10⁻³ म्हणजे तुम्ही 10 या ठिकाणी 3 शून्य लावता, एकावरती 3 शून्य लावता. अशा पद्धतीने हे असतं, जे की तुम्हाला समोर 100% बघायला भेटणार आहे. आता बघा, समोर आपल्याला मी बोललो होतो आपल्याला काहीतरी फॉर्म्युले बघायचे आहे, झणझणीत आणि खणखणीत. या ठिकाणी व्होल्टेज इथे दिला आहे बघा, व्होल्टेजचे फॉर्म्युले दिले, त्यानंतर रेझिस्टन्स दिला आहे, त्याचं युनिट पण दिलं आहे, त्याचेही फॉर्म्युले दिले, तसंच पॉवर आणि करंटचे सुद्धा या ठिकाणी दिले, बरोबर आहे. तर आपण या ठिकाणी बघा व्होल्टेजपासून सुरुवात करू. व्होल्टेजचा तुम्हाला एक फॉर्म्युला सांगितला मी, काय सांगितला? V = I × R. त्यानंतर या ठिकाणी मित्रांनो व्होल्टेजचं तुम्हाला एक युनिट सांगितलं, जूल पर कुलम. ते कुठून आलं व्होल्टेजचं युनिट? काय? dW/dQ इथून आलं. हा एक त्याचा फॉर्म्युला झाला, बरोबर आहे की नाही. आता तुम्हाला मला या ठिकाणी हे फॉर्म्युले तयार करण्यासाठी दुसरे काही फॉर्म्युले सुद्धा सांगावं लागणार आहे. ते फॉर्म्युले जर या ठिकाणी लक्षात असले तरच या ठिकाणी पॉवरचा फॉर्म्युला या ठिकाणी बनवू शकणार आहे. आता या ठिकाणी मी एवढ्या कप्प्यात या ठिकाणी काही फॉर्म्युले लिहितो. बघा, पॉवरचा फॉर्म्युला आहे V × I. या ठिकाणी असेल सुद्धा बघा पॉवरचा फॉर्म्युला आहे, तर V म्हणजे ई जरी लिहिलं चालेल, आणि या ठिकाणी आहे म्हणजे V × I किंवा E × I. हा एक फॉर्म्युला या ठिकाणी झाला, बरोबर आहे. आता मित्रांनो ह्या फॉर्म्युल्यावरून आपल्याला व्होल्टेजचा फॉर्म्युला बनतो. V कसा बनतो बघा. बघा, हा करंट काय आहे इथं गुणाकारात आहे, हा करंट इकडे भागाकारात जातो, म्हणजे V P/I, बरोबर आहे की नाही. व्होल्टेजचा हा एक फॉर्म्युला तयार झाला बघा, या ठिकाणी बघू शकता झाला का नाही. आणि हा आपण या ठिकाणी V I × R या ठिकाणी वरती लिहिला. आता आपल्याला हा फॉर्म्युला तयार करायचा, बरोबर आहे की नाही. यासाठी तुम्हाला दुसरा पॉवरचा फॉर्म्युला माहीत पाहिजे, P = V²/R. काय? P = V²/R. बाय मग तुम्हाला असं लिहितो बघा मी, तुम्हाला कळणार नाही. आता या ठिकाणी पॉवर कुठे? पॉवरचा या ठिकाणी असं बघा, ह्या V²/R आहे का. म्हणजे या ठिकाणी पॉवरचे तुम्हाला फॉर्म्युले माहीत पाहिजे. आता या फॉर्म्युल्यानुसार आपल्याला व्होल्टेजचा फॉर्म्युला तयार करायचा आहे. मग हा आर भागाकारात आहे, तिकडे गुणाकारात जाईल. मग आर गुणिले हा पी झाला, बरोबर आहे की नाही, बरोबर V². आता हा V²चा फॉर्म्युला बनला आहे. आता आपल्याला स्क्वेअरिंग बोथ साईड हे तुम्हाला माहीत पाहिजे, म्हणजे इकडच्याही बी याचा स्क्वेअर करायचा, इकडचाही स्क्वेअर करायचा, असंच ना. पण काय ती आता मी सांगतो तुम्हाला. हा याचा वर्ग आहे, व्होल्टेजचा वर्ग आहे, व्होल्टेजच्या वर्गाची ही किंमत आहे. आपल्याला हा स्क्वेअर काढून टाकायचा, जेव्हा इकडचा स्क्वेअर जातो तेव्हा इकडे हे वर्गमुळामध्ये येतं. मग आपल्याला व्होल्टेजचा परत एक फॉर्म्युला भेटला, वर्गमुळामध्ये R × P. आता पहिले R घ्या का P घ्या, काही प्रॉब्लेम नाही. P × R किंवा R × P. व्होल्टेजला ही लिहितात, ही लक्षात ठेवा, नाही तर गोंधळून जायचे. या चार्टमध्ये तसं दिलं आहे म्हणून तुम्हाला या ठिकाणी सांगतो, नाही तर गोंधळ होतो. या ठिकाणी व्होल्टेजचे संपलं सगळं आपलं व्होल्टेजचं. आता या ठिकाणी पॉवरचं तुम्हाला काय काय सांगितलं, V²/R हा एक फॉर्म्युला सांगितला आणि हा एक फॉर्म्युला सांगितला. आता पॉवरचा हाही फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे मित्रांनो. कशा पद्धतीने लक्षात ठेवायचं आहे, काय लक्षात ठेवायचं आहे बघा, या ठिकाणी सांगतो, लक्षात तर ठेवावा लागणार आहे. आता पॉवरचा हा फॉर्म्युला आहे I²R. जेव्हा आपल्याला लॉस काढायचा असतो मित्रांनो, तेव्हा आपल्याला हा फॉर्म्युला लावावा लागतो, आणि लाखो वेळेस याच्यावरती पेपरला प्रॉब्लेम्स आलेले आहे. P = I²R हा लॉस काढण्याचा फॉर्म्युला आहे. कधी लक्षात ठेवा, तुमच्या चेहऱ्यापुढे लगेच आलं पाहिजे, सर बोलले होते लॉस काढण्याचा फॉर्म्युला, अरे काय होता? P = I²R. P = I²R. हे पॉवरचे फॉर्म्युले तुम्हाला कळाले, 1 2 3 4. म्हणजे हे पॉवरचं सगळं आपलं संपलं, हे व्होल्टेजचं पण आपलं सगळं संपलं. आता मला सांगा, मी या ठिकाणी हे पुसू का? पण आपलं या ठिकाणी बसतंय बघा, आपण कलर चेंज करू किंवा या ठिकाणी याला बारीक करून घेऊ. सर्वप्रथम याला कट करून टाकतो, याला थोडं छोटं करतो, बरोबर आहे की नाही. याला थोडं छोटं करू आणि इकडे ठेवू, परत याला पण छोटं करू आणि इकडे ठेवू, ठीक आहे. आता आपलं हे व्होल्टेजला पण आपण काय करू, थोडं छोटं करू, म्हणजे आपल्याला जागापुरती एकाच ठिकाणी आपले सगळे फॉर्म्युले या ठिकाणी बसेल. परत याला आपण वरती टाकू थोडं. आता पॉवर आणि ते सगळं आपलं व्होल्टेज या ठिकाणी झालं, बरोबर आहे. आता आपण काय करू, रेझिस्टन्स बघू. आता रेझिस्टन्सचा मेन फॉर्म्युला तुम्हाला सांगितला होता, R = V/I. हा ओहम्स लॉमधून आपण फॉर्म्युला काढला होता. R = V/I हा फॉर्म्युला तुम्हाला मी सांगितला, काढला होता का नाही मला सांगा बरं. आता बघा, तुम्हाला पॉवरचा एक फॉर्म्युला सांगितला होता मी, कोणता फॉर्म्युला आहे बघा, P = I²R.
बरोबर आहे की नाही. आता या ठिकाणी ह्या आयला जर इकडे पाठवलं, त्या आयला जर इकडे पाठवलं तर हा आर राहील भागिले पी बाय आय स्क्वेअर. होईल का नाही हा फॉर्म्युला? होईल का नाही सांगा मला. हे बघा इथं आहे तुमचा. झाला का नाही तयार फॉर्म्युला? अशा पद्धतीने एक एक फॉर्म्युले तयार करायचे. आता तुम्हाला पॉवरचा एक फॉर्म्युला सांगितला होता मी, कोणता? व्ही स्क्वेअर बाय आर. आता या फॉर्म्युल्यावरून आपल्याला कशा पद्धतीने तयार करायचा ते बघा. आता आर हा डिनॉमिनेटरला आहे, इकडं गेला तर वरती जाईल, बरोबर आहे का नाही. मग आर बरोबर वरती जाईल आणि तुमचा पी जो आहे बंड्या, कोणता? पी जो आहे तो कशा पद्धतीने खाली येतो बघा. आता आर वरती गेला आणि हा पी खाली आला. मग पी खाली आला तर व्ही स्क्वेअर बाय पी या ठिकाणी होतं. दिसतोय का तुम्हाला? हा बघा, ई किंवा व्ही स्क्वेअर बाय पी या ठिकाणी झाले. म्हणजे हे सुद्धा फॉर्म्युले आपले या ठिकाणी आपण सिद्ध केले, ते तयार झालेले आहे. आपण असेच फॉर्म्युले लिहून देतो आणि सांगतो का की असं असं आहे. बघा काही ठिकाणी सांगतो, कारण तिथे गरज नसते. तुम्ही ITIचे मुलं आहे, तुम्ही पॉलिटेक्निकचे मुलं आहे, तुम्हाला काय गरज आहे ती गोष्ट या ठिकाणी देणं चालली. बापट पसारा उगीच नाही. रजिस्टन्स झाला, व्होल्टेज झाला आणि पॉवरसुद्धा झाला, बरोबर आहे. आता राहिला आपला करंट. काय राहिला? करंट वगैरे. व्होल्टेज, पॉवर, रेजिस्टन्स. आता इथे आपला करंट राहणार आहे. करंटचा एक फॉर्म्युला तुम्हाला मी बोललो होतो. काय बोललो होतो रे? या ठिकाणी I इज इक्वल टू व्ही बाय आर. हा कशाचा फॉर्म्युला आहे? ओहम्स लॉमधून आपण त्या ठिकाणी शिकलो होतो, तो फॉर्म्युला आहे. मग आपल्याला तो इथे कुठे दिसतोय? या ठिकाणी बघा, या ठिकाणी दिसतोय. आता या ठिकाणी सांगा मला हा फॉर्म्युला कसा बनणार आहे? आपल्याला तुम्हाला मी सांगितलं होतं P इज इक्वल टू व्ही इंटू आय. सांगितलं का नाही? आता या फॉर्म्युल्यानुसार हा व्ही आपल्याला इकडे पाठवायचा आहे. मग कसा पाठवायचा आहे? बघा, आय इज इक्वल टू हा व्ही जर इकडे पाठवला तो पीच्या खाली जाणार आहे. म्हणजेच पी बाय व्ही या ठिकाणी होणार आहे. तो की या ठिकाणी झाला बघा. या ठिकाणी ई किंवा व्ही चालतं, या ठिकाणी व्ही चालतं, या ठिकाणी व्ही चालतं, अजून या ठिकाणी व्ही चालतं, अजून 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 या ठिकाणी व्ही चालतंय, या ठिकाणी व्ही चालते. म्हणजे ई जिथं आहे तिथं व्ही आहे, ई जिथं आहे तिथं व्ही आहे. काय? बरोबर आहे की नाही? अशा पद्धतीने तुम्हाला कळलं पाहिजे. म्हणजे तुमचा हाही फॉर्म्युला या ठिकाणी तयार झाला आणि हाही तयार झाला. आत्ता हा फॉर्म्युला तयार करायचा. तुम्हाला मी पॉवरचा एक फॉर्म्युला सांगितला होता, पी इज इक्वल टू आय स्क्वेअर आर. याच्यावरून आपल्याला करंटचा फॉर्म्युला तयार करायचा. तर मग काहीच नाही, हा आर तिकडे पाठवायचा. आय स्क्वेअर बरोबर पी बाय आर, बरोबर आहे का नाही. पण हा आय स्क्वेअरचा झाला. हा जर स्क्वेअर कट केला तर हे सगळं वर्गमुळात जातं. तेच आपल्याला या ठिकाणी लिहून घ्यायचं आहे, बरोबर आहे का नाही. पी भागिले आर. अशा पद्धतीने हा सुद्धा फॉर्म्युला या ठिकाणी तयार होते. अशा पद्धतीने आपण किती फॉर्म्युले तयार केले? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. मी 30 40 बोललो होतो, बरोबर आहे की नाही. नाही, फक्त 12 आहे, फक्त 12 आहे. अशा पद्धतीने आपण स्टेप बाय स्टेप एकावर एक डिपेंड, तुम्ही पॉवरचे फॉर्म्युले लक्षात ठेवा, ज्यावरती की जास्तीत जास्त आपले व्होल्टेजचे आणि रेजिस्टन्स करंटचे सगळ्यांचे फॉर्म्युले त्याच्यावरती डिपेंड आहे. पॉवरचा P इज इक्वल टू व्ही इंटू आय, पी इज इक्वल टू आय स्क्वेअर आय आणि व्ही स्क्वेअर बाय आर. सोपे. हा लॉसचा फॉर्म्युला आहे, तो तुम्हाला कशा पद्धतीने लक्षात ठेवायचा? तो लॉसचा फॉर्म्युला आहे, हे लक्षात ठेवून तो लक्षात ठेवायचा आहे. दुसरी गोष्ट, ओहम्स लॉचा ग्राफ हा लिनियर असतो, ते 100% लक्षात ठेवा. परत परत कशासाठी सांगतोय? कारण ती गोष्ट गरजेची आहे त्यामुळे, बरोबर आहे की नाही. आता न्यूटन्स लॉ, कुलम्स लॉ आपण घेतला पाठीमागं, पण न्यूटन्स लॉ आपला राहिला. न्यूटन्स लॉमध्ये न्यूटन्स लॉ 1, न्यूटन्स लॉ 2 आणि न्यूटन्स लॉ 3, म्हणजे फर्स्ट, सेकंड आणि थर्ड असे लॉ या ठिकाणी असते बघा. काय? असे लॉ त्या ठिकाणी असते. तर मित्रांनो, ही 3 लॉ आपल्या लक्षात राहिले पाहिजे, आपल्याला ते आले पाहिजे. बघा मित्रांनो, एक माणूस आहे. काय? एक माणूस आहे, तो त्याच्या रस्त्याने चालला. जोपर्यंत आपण त्याला ढकलणार नाही, त्याला काहीतरी फोर्स लागणार नाही, तोपर्यंत तो त्याच्या सरळ रेषेत चालत राहणार. जेव्हा आपण त्याला काहीतरी फोर्स अप्लाय करू, तेव्हा तो काहीतरी इकडे तिकडे पडणार, बरोबर आहे की नाही. किंवा मित्रांनो, आपण एखाद्या वस्तूला जर त्याला फोर्स नाही लावला, फोर्स जर नाही लावला तर ती काय असणार आहे? स्थिर असणार आहे, एकाच ठिकाणी असणार आहे. म्हणजे काय बघा, जोपर्यंत एखाद्या वस्तूवर बाह्य बल म्हणजेच एक्सटर्नल फोर्स लावला जात नाही, तोपर्यंत ती वस्तू स्थिर असते किंवा ज्या दिशेने चालली त्या दिशेने समान वेगाने ती चालत असते. हा तुमचा फर्स्ट लॉ झाला. बघा, या ठिकाणी तुम्हाला बाण दिसताय, या ठिकाणी बाण दिसतोय, स्थिर आहे म्हणजे चालत आहे, स्थिर तर स्थिर चालत राहणार, बरोबर आहे की नाही. आणि त्याच्यावरती जर फोर्स अप्लाय केला तरच ती या ठिकाणी तिचा मार्ग सोडून आजूबाजूला त्या ठिकाणी जाऊ शकते.
त्याच पद्धतीने आपल्याला सेकंड लॉ बघायचा आहे. काय करायचे? सेकंड लॉ. सेकंड लॉमध्ये तुम्हाला एक फॉर्म्युला सांगणार आहे या ठिकाणी मी, फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सेलरेशन. तर या ठिकाणी लक्षात ठेवा, जो तुमचा ॲक्सेलरेशन असणार आहे तो या ठिकाणी डायरेक्टली प्रोपोर्शनल असणार आहे आणि तुमचा जो मास असणार आहे तो इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असणार आहे. ते मी तुम्हाला लक्षात सांगतो, परिपूर्ण सांगतो. बघा या ठिकाणी एक बॉक्स आहे. या बॉक्सला तुम्ही काय करताय? या ठिकाणी फोर्स लावताय. मला सांगा, तुम्ही फोर्स लावताय तर त्या बॉक्सचा सुद्धा काहीतरी बल आहे, वेट आहे, ते सुद्धा तुम्हाला ढकलतंय का नाही? बरोबर आहे का नाही? काय ढकलतंय तुम्हाला? तुम्ही त्याला ढकलताय, ते तुम्हाला ढकलतंय. म्हणजे ते सजीव नाही आहे, पण ते त्याचा फोर्स तुमच्यावरती लावतंय. काय लावतंय? तो फोर्स हा डायरेक्टली प्रोपोर्शनल त्या ॲक्सेलरेशनला आहे आणि तो त्या मासला त्या ठिकाणी इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. तुम्ही त्यावरती लावणार, ते तुमच्यावरती लावणार. जर डेफिनेशन करायची झाली तर बघा, वस्तूचा त्वरण, त्या वस्तूचं जे तोरण आहे, हे तोरण जे आहे तिच्यावर लावलेल्या बलाशी सरळ प्रमाणात असणार आहे. बरोबर आहे. आणि वस्तूच्या वस्तुमानाशी म्हणजेच त्या मासशी ते व्यस्त प्रमाणात असणार आहे. बस एवढंच आहे सेकंड लॉमध्ये. हा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. डायरेक्टली प्रोपोर्शनल आणि इन्व्हर्सली प्रोपोर्शनल त्या ठिकाणी तुम्हाला विचारल्या जाऊ शकतं. आता तिसरा, थर्ड लॉ. आता या ठिकाणी मित्रांनो एक बॉक्स आहे, बरोबर आहे की नाही? आणि त्या बॉक्सला एक व्यक्ती या ठिकाणी ढकलतोय. बरोबर नाही? काय होतंय? एक व्यक्ती त्याला ढकलतोय. काय करतोय? ढकलतोय. तर मित्रांनो या ठिकाणी जेव्हा तो त्याला ढकलतोय, बघा जेव्हा तो त्याला ढकलतोय तेव्हा तो बॉक्ससुद्धा काहीतरी, मी तुम्हाला बोललो, त्याचंसुद्धा काहीतरी या ठिकाणी फोर्स लागतोय. म्हणजे कसं? प्रत्येक क्रियेबरोबरच म्हणजे ॲक्शन बरोबर तितकीच उलट दिशेने काय रिॲक्शनसुद्धा होते. इकडून ॲक्शन, इकडून रिॲक्शन, इकडून ॲक्शन, इकडून रिॲक्शन. हा तुमचा थर्ड लॉ तुम्हाला सांगतोय. बघा मित्रांनो, तुम्ही त्याला ढकलताय, पण याच्या म्हणजे त्याची ताकद किती आहे, त्याचं मास, त्याचं वेट किती आहे, त्याच्यापेक्षा तुमची फोर्स जेव्हा जास्त होईल तेव्हाच ती वस्तू समोर जाणार आहे. बस एवढंच काही आहे. या थिअरीमधून तुम्हाला काय घ्यायचं आहे ते तुम्हाला कळालं पाहिजे. परत एकदा न्यूटन्स लॉविषयी काहीतरी कुठून तरी हे बघा, वाचा, बरोबर आहे की नाही? तेव्हा तुम्हाला त्याच्याविषयी अजून काही इन्फॉर्मेशन येईल. ओके. आपली PPT या ठिकाणी संपली आहे. न्यूटन्स लॉ पर्यंत आपण बनवली होती. आपण काय फॉर्म्युले बघितले, ओम्स लॉ बघितला आणि याचं रिव्हिजन करायचं आहे, परिपूर्ण नोट्स काढायचे आहे. तेव्हाच तुमच्या लक्षात राहणार आहे, तसं लक्षात राहणार नाही. ओके. तर या ठिकाणी आपण आजचं सेशन संपवते. उद्या आपलं तिसरं सेशन असणार आहे. आपलं 1-2 दिवसात बेसिक संपून जाईल. नंतर आपण समोर काय घेणार आहे, कॅपॅसिटर, इंडक्टर वगैरे. ओके ओके. या ठिकाणी उद्या बेसिक रेजिस्टन्सचा खूप जास्त असणार आहे. आपलं 1-2 सेशन लागण आपल्याला, कारण त्या ठिकाणी कलर कोड वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी आपण त्या एकाच सेशनमध्ये घेऊ शकणार नाही आहे. म्हणून आपण 1-2 सेशन त्याचे करूया. ओके. तर आजच्या सेशनला आपण पूर्णविराम देऊया आणि भेटूया अशाच एका नवीन सेशनमध्ये पुन्हा एकदा. थँक्यू सो मच.